प्रेज लॉर्ड. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पास्टर मनोज तेलोरे मिनिस्ट्रीज हे यूट्यूब चॅनलमध्ये. या चॅनलला आपण लाईक करूयात, सबस्क्राईब करूयात आणि परमेश्वराचं वचन अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण नक्कीच त्याला हातभार लावूयात. त्या ठिकाणामध्ये एक व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. जर तुमच्या जीवनामध्ये जर काही प्रार्थना असतील, जर काही विनंती असतील तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही प्रार्थना विनंती देऊ शकता. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये जर काही साक्ष घडली असेल तर ती साक्ष देखील तुम्ही त्या व्हॉट्सअप नंबरवर नक्कीच पाठवू शकता. तुम्हाला या ठिकाणामध्ये यायचं असेल, जर काही प्रार्थना विनंती द्यायची असतील, तो नंबर लागला नाही तर या ठिकाणामध्ये 4 नंबर सांगत आहे, त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता. त्यातला पहिला नंबर आहे 9860274141. दुसरा नंबर आहे 9850144151. तिसरा नंबर आहे 9730319999 आणि चौथा नंबर आहे 9922882179. हे शिलोह पेंटिकॉस्टल चर्च सोलापूर या ठिकाणचे अधिकृत नंबर आहेत. या नंबरवरच तुम्ही संपर्क साधा. परमेश्वर अद्भुत कार्य करत आहे. सिस्टर अर्चना पठारे, राहणार मनमाड, नाशिक या ठिकाणामध्ये आहेत आणि ऑगस्ट 2024मध्ये त्यांनी पास्टरांना फोन केला होता की त्यांची झेडपीची परीक्षा आहे आणि त्या परीक्षेसाठी पास्टर तुम्ही प्रार्थना करा. पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली. ती बहीण त्या परीक्षेत पास देखील झाली, पण त्या बहिणीचं जे नाव होतं ते वेटिंग लिस्टवर होतं आणि त्यामुळे अजून पण त्यांना म्हणजे सांगितलं नव्हतं की तुम्ही कन्फर्म तुम्हाला जॉब मिळालेला आहे. त्या बहिणींनी पास्टरांना पुन्हा एकदा सांगितलं, पास्टर सगळं असं घडलेलं आहे तर तुम्ही प्रार्थना करा. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि दुसऱ्याच दिवशी त्या बहिणीला त्या ठिकाणामधून इन्फॉर्मेशन मिळाली की तुमचा जॉब कन्फर्म झालेला आहे आणि ती बहीण वरगाव या ठिकाणामध्ये त्यांची पोस्टिंग देखील झालेली आहे. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीला 6 ते 7 दिवसापासून ताप आणि उलट्या होत्या आणि ती काहीच खात नव्हती आणि अशा परिस्थितीमध्ये त्यांनी पास्टरांना सांगितलं की पास्टर तुम्ही माझ्यासाठी प्रार्थना करा म्हणून त्यांनी मेसेज केला. पास्टरांनी त्या ठिकाणामध्ये ओके सेंड केलं आणि परमेश्वराने दुसऱ्याच दिवशीपासून त्या बहिणीला पूर्ण आरोग्य दिलं. ती बहीण जेवू लागली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. एका बहिणीची 3 तोळ्याची अंगठी घरामध्ये हरवली होती आणि त्या बहिणींनी सगळीकडे शोधलं घरामध्ये. दिवसभर ती म्हटली आपण शोधूयात. आधी तिने प्रयत्न केला, दिवसभर ती अंगठी शोधली पण ती अंगठी मिळाली नाही. मग तिने पास्टरांना फोन केला. पास्टरांना सांगितलं की पास्टर माझी 3 तोळ्याची अंगठी घरामध्येच हरवली आहे, मी सगळीकडे शोधलं पण आता माझा विश्वास आहे तुम्ही जर प्रार्थना कराल तर परमेश्वर ती मला मिळवून देईल. आणि पास्टरांनी त्या बहिणीसाठी प्रार्थना केली आणि तिच्या विश्वासाने पुन्हा एकदा चमत्कार केला आणि प्रार्थना केल्यानंतर ती जेव्हा पुन्हा अंगठी बघण्यासाठी घरामध्ये गेली तर त्या ठिकाणामध्ये समोर ती अंगठी तिला दिसली. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत. सिस्टर सीमा गायकवाड, देवटाकळी यांनी काही दिवसापूर्वी चर्चला बांधकामासाठी एक सोन्याची अंगठी दिली होती आणि त्यांनी साक्ष देखील सांगितलं होतं की सोन्याची अंगठी त्यांना मिळाल्यानंतर काही दिवसातच परमेश्वराने त्यांना सोन्याचे दागिने त्या ठिकाणामध्ये दिले. आणि मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी अजून एकदा साक्ष सांगितली की परमेश्वराच्या घरासाठी दिलं होतं पण परमेश्वर ते आशीर्वाद अजून थांबवलेला नाही. मागच्या आठवड्यामध्ये पुन्हा त्यांना सोन्याचे 2 दागिने परमेश्वराच्या दयेकृपेने मिळाले. म्हणून आपण सर्व गौरव परमेश्वराला देणार आहोत आणि ही वेळ आहे परमेश्वराच्या वचनाची. ख्रिस्त येशूमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो. महिमा देतो प्रभूला, त्याची स्तुती करतो. अद्भुत रीतीने अनेक लोकांच्या जीवनामध्ये देव भेट घेत आहे आणि खूप चांगल्या साक्षी देव या दिवसामध्ये पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये घडवत आहे. कोणीतरी मला मेसेज केला होता की माझी रिक्षा काही चोरटे घेऊन गेले. मग त्यांना भीती वाटते की आता चोरट्याने रिक्षा नेली म्हणजे सही सलामत परत येणार नाही. घाबरले, कारण हप्त्यानं ती रिक्षा घेतलेली होती, रोजचं रुटीन आहे, त्याच्यावरती त्यांचं पोट होतं. आणि मग त्याने पास्टर रिक्षा मिळेल आज ना उद्या, परंतु अशी प्रार्थना करा की त्यातला एकही स्पेअर पार्ट खराब होऊ नये, जशी आहे तशी रिक्षा मला परत मिळावी. आणि मग मला फार वाईट वाटलं की अरे त्यांचं रोजची रोजीरोटी त्याच्यावरती अवलंबून आहे. देवाजवळ रदबद्दी केली. म्हटलं प्रभू त्यांच्या गरजा पूर्ण कर, ती रिक्षा आहे तशी त्यांना परत मिळू दे. आणि देवानं अद्भुत चमत्कार केला. दुसऱ्याच दिवशी दारामध्ये रिक्षा चोरांना आणून लावून टाकली. देव सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. ज्याच्यावरती आम्ही विश्वास ठेवत आहोत, ज्याची सेवा करत आहोत, ज्याच्याबरोबर आम्ही चाललो आहोत, तो देव आमच्या गरजा भागवण्यासाठी समर्थ आहे, केपेबल आहे.
पृथ्वी तलावरती राहत असताना अनेक वेळा डोक्यामध्ये शंका कुशंका, कसं होणार माझं जीवन, कसं मी पुढं जाणार, माझ्या गरजा पूर्ण होतील का. मी परवा एक बातमी पेपरला वाचली. ख्रिश्चन कपल, ख्रिश्चन जोडपं, 54 वयाचं मनुष्य आणि साधारणपणे 45-44 वर्षाची काहीतरी त्याची पत्नी असेल. दोघांनी लव्ह मॅरेज केलं, एकत्र राहिले, बिझनेस केला आणि त्यानंतर कोरोना काळामध्ये बिझनेस ठप्प झाला. परंतु 54 वर्षानंतर त्यांना असं वाटलं की एवढे वर्ष देवामध्ये राहून एवढं सगळं प्रार्थना करून सुद्धा आम्हाला लेकरं झाले. मग लग्नाचा वाढदिवस होता, त्या दिवशी त्यांनी दोघांनी मिळून सुसाईड केलं. दोघं पण नातेवाईकांनी खूप समजावून सांगितलं, परंतु तरी सुद्धा ते वाचले नाहीत, ते गेले. का तर त्यांना असं वाटलं की लेकरू नाही, जगायचं कसं काय, काय आनंद आमच्या जीवनामध्ये आहे, प्रभू आम्हाला देत नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही नकारात्मक दृष्टिकोनाकडनं जीवनाकडे पाहता, देवाकडे पाहता, तेव्हा देव चमत्कार करत नाही. परंतु प्रभूकडे पाहत असताना जेव्हा तुम्ही त्याच्याकडं कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करता, जसं शद्रक मेशक अबेदनगो म्हणतात, यातून बाहेर काढायला माझा देव समर्थ आहे, हे जगण्यासाठी आवश्यक असणारी बाब आहे. आज मनुष्य मरणाकडे जाण्याचं कारणच ते आहे. त्याला असं वाटतं की एवढ्या सगळ्या दिवसानंतर प्रभू मला देईल का, नाही दिलं तर मी कसं जगायचं. परंतु धन्य तो अब्राम, वयाच्या 80 वर्षापर्यंत त्यानं देवावरती विश्वास ठेवला आणि 100व्या वर्षी त्यानं इसाक मिळवला. लक्षात ठेवा, तुमच्यासाठी आशीर्वाद प्रभूनं ठेवलेला आहे, फक्त तुमचं लक्ष त्याकडे लागलं पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जाऊन मी तुम्हाला सांगतो, सगळ्यात मोठा आशीर्वाद स्वर्ग राज्य आहे. हा, पृथ्वी तलावर ज्या तुम्हाला गोष्टी आवश्यक आहे, शास्त्रात लिहिलं, तो आपल्या प्रियजनात जे लागतं ते देवाला तुम्हाला उत्तमातल्या उत्तम गोष्टी द्यायच्या असतात. आणि मग तो भविष्यवाण्या, सेवकाच्या द्वारे, वचनाच्या द्वारे आमची भेट घेतो आणि भेट घेऊन बरोबर ते अभिवचन देतो आणि पूर्ण करतो. देवाचं काम काय? स्वर्गामध्ये देव, इथं तुम्ही आराधना करत असताना तुमची आराधना घेणं एवढंच देवाचं काम आहे का? जेव्हा तुम्ही आराधना करता, जसं आम्ही पाहतो मोरिया डोंगरावरती इसाकाला वेदीवरती अर्पण करत असताना त्याची आराधना आहे. आणि मग जेव्हा ती आराधना सादर केली, बायबल सांगतं त्या आराधनेतले आशीर्वाद, तो म्हटला इसाकाला आपल्या जवळ घे, याला मारायचं नाही, तर याच्यापासून एक महान राष्ट्र निर्माण करायचं. महान राष्ट्राची निर्मिती, अनेक राष्ट्रे त्याच्यापासून निर्माण झाली. असलं राष्ट्र की त्या राष्ट्राचे आशीर्वाद जग त्याला संपवण्याचा प्रयत्न करतं, पण ते संपत नाही, इतकं ताकद त्या राष्ट्रामध्ये. म्हणून देवाकडे जाताना नुसते भौतिक आशीर्वाद बघू नका. भौतिक आशीर्वाद देव देतोच, आणि देवाला ते द्यायला आवडतात. कुणाला देणार आहे? सगळं तर देवाने बनवून ठेवलं, कुणासाठी बनवलेलं आहे? तुम्हालाच द्यायचं ना देवाला. मग ते तुम्हाला मागत बसायचं नाही. तो तर परराष्ट्रीय लोक त्याची धडपड करतात. तुम्ही देवाचे लोक आहात, आणि देवाच्या लोकांना देव उत्तमातलं उत्तम देतो. मी नेहमी तुम्हाला सांगतो, परा कोणीतरी एका मीटिंगला गेलो, त्या मीटिंगला गेल्यानंतर 8 वर्षापासून कोणी एक बहीण होती की, आणि 8 वर्षापासून स्ट्रगल करत होती. डॉक्टरकडे गेले, उपचार घेतले, परंतु लेकरू होत नव्हतं. नेमकं त्या औरंगाबादच्या मीटिंगमध्ये, मला वाटतं औरंगाबादच आहे, माहीत नाही कुठल्या मीटिंगला गेलो होतो, आणि त्या मीटिंगमध्ये देवानं मला सांगितलं की 8 वर्ष प्रयत्न करत आहेत, तर आता तू सांग त्या बहिणीला प्रभू लेकरू देणार आहे. आणि मग देव बोलतो ते मी बोलून मोकळं होतो. त्यांना मला माहिती तो काही माझा प्रश्न नाही, बोलल्यानंतर ते काय करणार, काय कसं करणार. मी बोललो, देवा सांगितलं की 8 वर्षापासून एक बहीण स्ट्रगल करत आहे, जोडपं आहे, आज या मीटिंगमध्ये हजर आहे, आणि प्रभू मला सांगत आहे की तुम्हाला 8 वर्षानंतर देव लेकरू देणार आहे. आणि मग परवा त्यांनी सांगितलं की पास्टर, तुम्ही 8 वर्षानंतर जी भविष्यवाणी आमच्यासाठी केली होती, आणि देवानं आमच्या त्या मुलीला सुंदर मुलगा देऊन आशीर्वादित केलेला आहे. सगळं देव देतो, सगळं देव देतो, परंतु देवाला देण्यासाठी आमच्याकडे पण काहीतरी असलं पाहिजे. आम्ही देवाकडनं नुसते घेणारे लोक आहोत. त्यानं तो पुत्र सुद्धा दिला, शेवटची उत्तम देणगी त्याचा एकुलता एक पुत्र देऊन टाकला. परंतु जेव्हा आमची वेळ येते, त्यास आम्ही जे आमच्याकडं अवेलेबल आहे ते देतो. पहा, आहेर देण्याच्या 2 पद्धती आहेत. जेव्हा
कुणाला तरी आहेर देतं ना, त्यास तुमच्या घराचा प्रोग्राम असतो किंवा तुमचं लग्न असतं, त्या लग्नामध्ये पुष्कळ लोकांनी म्हणजे 4 डिनर सेट, त्यानंतर 2-4 टी सेट दिलेला असतो, मग ट्रे दिलेले असतात. तुम्ही काय करता, तुम्हाला लागतो 1 डिनर सेट, 1 चहाची ती भांडी, त्यानंतर 1 फ्लॉवर पॉट. मग तुम्ही काय करता, तसंच ठेवता. ते म्हणतात नाही, दुसऱ्याच्या लग्नात फिरवायचं. म्हणजे तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते तुम्ही देता. देव तुमच्याकडं जे अवेलेबल आहे ते देत नाही, जे उत्तम ते तुम्हाला देतो. मग देवाला देण्यासाठी पण आमच्याकडं उत्तमातलं उत्तम असलं पाहिजे. उत्तमातलं उत्तम विजन काय असलं पाहिजे, माझ्या प्रभूला मी चांगलं काय द्यावं. आणि म्हणून नोहा तारवातनं बाहेर आला ना, त्यानं तारवामध्ये अनेक गोष्टी होत्या. ऐका बरं का, त्यानं तारवामध्ये शुद्ध पशु आणि शुद्ध पक्षी काढले बरं का. पुष्कळ होते ना त्याच्याकडे, पशु पक्षी होते, परंतु त्यानं ते नाही काढले. देवाला काय आवडतं, बेस्ट शुद्ध पशु शुद्ध पक्षी ते काढले आणि वेदीवरती वास देणारं अर्पण प्रभूला दिलं. लक्षात ठेवा, परमेश्वर नेहमी सुवासाचा बुकेला आहे. सुवास म्हणजे गंध. असं लिहिलंय परमेश्वरानं. या नोहानं वेदीवरती अर्पण केल्यावर देवानं त्याचा सुवास घेतला आणि नोहाशी करार केला, इथून पुढं मी पृथ्वीचा अंत पाण्यानं कधी करणार नाही. कान देऊ नाही का. जसं देवाकडं आशीर्वादाच्या योजना असतात ना, तसं देवाकडं उद्ध्वस्त करण्याच्या योजना पण असतात. नीट आहे का, देव समजून घेणं फार गरजेचं आहे. आशीर्वादाच्या जशा योजना आहेत तशा उद्ध्वस्त करण्याच्या योजना आहेत. सदोम गोमोरासाठी त्यानं अग्नी आणि गंधक पाठवलं, जगासाठी त्यानं पाणी पाठवलं. पाण्याच्या द्वारे जगाचा नाश झाला, पहिल्या सृष्टीचा नाश. आदामासाठी प्रोव्हिजन काय, ज्या झाडाचं फळ खाऊ नको तू खाशील त्या दिवशी तू मरशील. म्हणजे देवाकडं त्याच्यासाठी नाशाची पण योजना आहे. असं समजू नका की देव तुम्हाला नुसताच आशीर्वाद देणार आहे. तुम्ही देवाच्या एकाच बाजूचा विचार करता आणि आत्मिक जीवन जगता. तुम्हाला वाटतं देव कृपाळू, देव कनवाळू. हा देव भस्म करणारा अग्नी सुद्धा आहे. मग दोन्ही देवाचे स्वभाव जर तुमच्याकडे असतील ना, तर तुम्ही पृथ्वी तलावरती राहताना देवाविषयीचं आदरयुक्त भय घेऊन चालणार आहात. देवाविषयीचं भय असलं पाहिजे. आणि जर देवाविषयीचं भय निर्माण झालं ना, आपोआप तुमचे विचार बदलले जातात. लक्षात ठेवा, परिवर्तन हे शरीराचं नसतं, परिवर्तन विचाराचं असतं. जेव्हा विचार बदलले जातात, विचार बदलले म्हणजे तुमचं परिवर्तन झालं. एकदा तुमचे स्वभाव, तुमचं व्यक्तित्व बदललं म्हणजे तुमचं परिवर्तन झालं. परिवर्तन म्हणजे एका धर्मातनं दुसऱ्या धर्मात प्रवेश करणं नाही. परिवर्तन म्हणजे नुसतं पाण्याखाली सुद्धा जाणं नाही. परिवर्तन म्हणजे विचार बदललं, परिवर्तन म्हणजे कृती बदलणं. म्हणून शमरूणी स्त्रीला प्रभू येशू ख्रिस्त भेटल्यावर बायबल सांगतं, घागर तिथंच टाकली आणि ती अख्खा शमरोण ख्रिस्ताकडे आणायला गेली. हे परिवर्तनाचं चिन्ह आहे. माझं परिवर्तन झालं. लक्षात ठेवा, मी माझ्या परिवर्तनाचं सांगतो तुम्हाला. ज्या दिवशी माझं परिवर्तन झालं, माझ्या समोर फक्त एकच स्वप्न होतं. नाही, आता जो ख्रिस्त मला सापडला तो जगाला समजला पाहिजे. जगातल्या प्रत्येक व्यक्तीला त्याची ओळख व्हायला पाहिजे. काही दिवस मी परिवारामध्ये राहिलो, काही दिवस माझं करिअर, माझं कामकाज, माझी स्वप्न याच्यासाठी मी खूप धडपड केली. परंतु देवाला वाटलं होतं की हे टॅलेंट्स, हे याचं स्वप्न जे त्यानं माझ्याशी करार करून 15 ऑगस्ट, मला चांगलं आठवतं, 15 ऑगस्टच्या दिवशी जी प्रार्थना होती त्या प्रार्थनेमध्ये मी देवाशी करार केला होता. देवा, मी तुझी सेवा करेल, रडत रडत तो करार केला होता. परंतु जेव्हा शिक्षण घेतलं, सगळं काही केल्यावर असं वाटलं की नाही, मोठं काहीतरी स्वप्न करायचं, चांगलं बंगला, गाडी, कार, मोठ्या मोठ्या ओळखी, याच्यामध्ये जीवन जगायचं. परंतु देवाशी केलेला करार देवानं विसरला नाही आणि त्यानं मला घेतलं आणि मला फिरवलं. आणि सोलापूरमध्ये येण्याचा माझा उद्देशच होता देवाचं वचन गाजवणं. मिशन असते होतं की देव लोकांना समजावा. आत्तापर्यंत मरेपर्यंत माझं मिशन काय असणार की लोकांना देव समजावा. आणि लोकांना जर देव समजला तर त्यांचं परिवर्तन होणार आहे, जीवन बदललं जाणार आहे. जाता जाता मी सांगेल, या महिन्यामध्ये बरेच लोक म्हणतात की तुमच्या मीटिंगच्या डेट्स आम्हाला कळल्या तर आम्हाला त्या ठिकाणामध्ये येता येईल.
22-23ला औरंगाबादमध्ये सभा असणार आहे. औरंगाबादचे लोक तिथं येऊ शकतात. त्याचप्रमाणे नाशिकमध्ये फेब्रुवारी मला वाटतं त्याच्या अगोदर चेंबूरला 31-1-2 चेंबूरला त्या ठिकाणात सभा असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा मग फेब्रुवारीच्या 20-21 वाघमरे सिस्टर नाशिकला असणार आहे. अनिलला सांगा 20 आणि 21 नाशिकमध्ये बऱ्याच दिवसापासून आमची इच्छा होती तिथं पोचावं, तिथं असणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा महिना अखेरला अमरावतीमध्ये सभा असणार आहे. अमरावतीमध्ये आपण जात आहोत. तर या सगळ्या सभांमध्ये ज्यांना असं वाटतं की यावं देवाचं वचन ऐकावं, मला खात्री आहे जिथंही मी जातो देवाचं वचन घेऊन जातो. मी जात नाही, माझ्या प्रभूला घेऊन जातो. मला माहिती आहे माझा देव माझ्यासोबत आहे आणि तो राहणार आहे, तो शेवटपर्यंत राहणार आहे, तो नाही मला सोडणार, तो कधी माझा त्याग करणार नाही. आणि त्यानं जे वचन दिलेलं आहे या वचनानं लोकांचं जीवन बदलणार. एवढंच नव्हे तर त्यांच्या गरजा सुद्धा पूर्ण होणार आहे, त्यांच्या गरजा पूर्ण होणार. म्हणून आज या जगामध्ये आम्ही राहत असताना सगळेजण या पृथ्वी तलावर राहताना प्रत्येक जण एका भीतीखाली वावरत आहे. प्रत्येक व्यक्ती बरं का, माझ्यापासून तुमच्यापर्यंत सगळे लोक. माझ्याकडे पण भीती नाही अशातला भाग नाही, सगळ्यांकडे भीती आहे. भविष्याची भीती आहे, काही लोकांना अंधाराची भीती आहे, काही लोकांना आर्थिक प्रश्नाची भीती आहे, काही लोकांना जीवन कसं जगावं त्याची भीती आहे, काही लोकांना बिझनेस कसा करावा याची भीती आहे, काही लोकांना आपल्या परिवारातल्या लोकांची भीती आहे. सगळ्यांना भीती आहे. मग या भीतीला घालवायचं कसं काय, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कशी काय आमची भीती आमच्या जीवनातून निघून जाईल. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, भीती गेल्याशिवाय तुम्हाला जगता येत नाही. जगता येत नाही बरं का. व्हायरस आता निघाला, तो व्हायरस गेल्या आठवड्यात सांगितलं 1 आठवड्यामध्ये 12,000 लोकांनी बघितलं. भीती कसली डेंजर आहे बघा. 1 आठवड्यात 12,000 लोकांनी यूट्यूबला, मी टायटलच टाकायला होतो डोंगरबदलला, तुम्ही टायटल टाका सावधान नवीन व्हायरस येत आहे. ते लोक शोधतच असतात ना, त्यांना भीतीचं खूप आवडतं. काय भीती निर्माण करणार आहे. मग ते गोडसे नावाचे, गोडसेच ना काय त्यांचं, डॉक्टर गोडसेच का यूट्यूबला, ते गोडसेच तुम्ही बघता का नाही माहीत नाही, पण मी पाहत असतो. इंग्लंडमधले डॉक्टर करोनाच्या काळामध्ये त्यांनी भरपूर व्हिडिओ काढले होते. आणि मग त्यांचा व्हिडिओ तिथं आला. चायनामध्ये लोक दाखवायला लागले, चायनामध्ये कब्रस्तान भरलं, हॉस्पिटलच्या मध्ये रांगा लागल्यात, लोक मास्क लावून फिरत आहे. आणि ते व्हिडिओ पाहिल्यावर सगळे घाबरायले, अरे बापरे आता तो व्हायरस आमच्याकडे येणार. मग आता तो व्यक्ती जो गोडसे डॉक्टर आहेत इंग्लंडमध्ये आहेत, त्यांचे चांगले व्हिडिओ येतात. त्यांनी तो व्हिडिओ पाहिला आणि मी ऐकला. तर म्हटलं अरे भीती बाळगणार तरी तुम्ही कशाची. बर्ड फ्लू चालूच आहे आणि पुष्कळ रोगांची नावं. मी कुठल्याच रोगाचं नाव लक्षात ठेवत नाही, कारण मला भीतीमध्ये जीवन जगायचं नाही. जेवढं जगायचं तेवढं योद्धा म्हणून जगणार आहे मी. ते नाही भीती. तुम्ही कशाची काळजी करणार. हा व्हायरस ऑलरेडी 25 वर्षापासून आमच्या भारत देशामध्ये, आमच्या शरीरामध्ये तो व्हायरस आहे. आम्ही आजारी पडतो आणि बरं पण होतो. परंतु भीती जी आहे ती माणसाला कशाची सुद्धा तुम्हाला भीती वाटते, कशाची पण भीती वाटते. अहो साधं बोलता बोलता फटाकडा वाजला तरी भीती वाटते. प्रार्थना चालू असताना सोनलच्या घरात प्रार्थना चालू होती. प्रार्थना चालू त्या अभिनीच केलं. कोणी केलं? तूच केलं नाही का. त्यांनी माझं लक्ष नसताना एकदम जोरात ते उडवतात की ते उडवलं. आणि मी म्हटलं माझ्या अंगावर कोण बॉम्ब टाकला. कधी न डचकणार मी तिथं डचकलो. म्हणजे भीती जी आहे ना ती भीती तुम्हाला सर्वत्र आहे. पण प्रश्न असा उपस्थित होतो, या भीतीला घालवायचं कसं काय. आज माझ्या संदेशाचं टायटलच आहे, डर को डराना है. डर को, कुणाला घाबरवायचं आहे. भीतीला आपण घाबरवायचं. डर को डराना है म्हणजे काय, भीतीला तुम्हाला भीती दाखवायची. आता ती भीती तुम्हाला दाखवती, उलट तुम्ही भीती दाखवायची. डर को डराना है लेकिन कैसे. आता हा टायटल खूप सुंदर वाटतं की डर को डराना है लेकिन कैसे डराना है. जर समजा तुमच्या जीवनामध्ये असणारी भीती तुम्हाला घालवायची, पण कशी घालवणार आहे. संदेशानं जाणार आहे का भीती. हा त्या संदेशानं तुमच्याकडे इन्स्पायरेशन येणार आहे.
तुम्हाला वाटणार आहे नाही जगता येतं, मरण हा कुठल्या गोष्टीला पर्याय नाही, ऑप्शन नाही आहे, मग ती भीती जाणार कशी काय? अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जर भीती तुमच्या जीवनामध्ये येण्याचं कारण तुम्ही शोधलं ना तरच तुम्ही भीतीला भीती दाखवाल. भीती काय येते? एक गोष्ट कॉमन आहे, रात्री भीती वाटली ना, समजा एखादं स्वप्न पडलं आणि रात्री उठला, तुम्ही उठल्या उठल्या काय बोलता बरं? येशू रक्ते बोलताच. आता तुम्ही कुणी कबूल होणार नाही, पण जेव्हा भीती वाटते तेव्हा आपोआप तोंडातनं शब्द येतो येशू रक्ते, आणि ते भूत काढणाऱ्या माणसाला सुद्धा म्हणतो म्हण येशू रक्तचे, येशू रक्तचे, आणि तो नाटक करतो, तो म्हणतो नाही म्हणत मी, तो वेडा असतो जरा. ऍक्च्युली प्रभू येशू ख्रिस्ताला हा सैतान, अहो परात्पर देवाचे पुत्र सैतान म्हटलेलं, येशू रक्त जे म्हणायला त्याला काही विशेष गोष्ट नसती, ती गोष्ट तो बोलू शकतो, परंतु तो तुम्हाला असं दाखवून देतो की तुमच्या मधली भीती आणि मी जाऊ देणार नाही, ही भीती तुमच्यावरती राज्य करणार आहे. आज ती गोष्ट आम्ही जाणणार आहोत की या संकटांना आम्ही कसं घाबरवणार, किंवा डर को हम कैसे डराएंगे, भीतीला आम्ही कशी भीती दाखवणार. यहोशुवाचं पुस्तक 5वा अध्याय 1 ते 9 वचन वाचूया. यहोशुवाचं पुस्तक 5वा अध्याय 1 ते 9 वचन. इस्रायल लोक यार्देने पलीकडे जाईपर्यंत, इस्रायल लोक यार्देने पलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी, परमेश्वराने तिचं पाणी त्यांच्यासाठी कसे आटविले, कसे आटविले, हे यार्देने पलीकडील, यार्देने पलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी, अमोरांच्या सर्व राजांनी व समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी, समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकलं. तेव्हा इस्रायल लोकांच्या भीतीने, इस्रायल लोकांच्या भीतीनं त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले, त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झाले. आता डर किसको है? भीती कुणाला? इस्रायल लोकांना. आणि कुणाची भीती आहे? कुणाची भीती? काय वाचता बायबल माहित नाही तुम्हाला, किती लक्ष देऊन वाचता. कुणाची भीती आहे? कुणाची भीती आहे? अरे बायबल उघडा म्हणजे समजेल. परत इस्रायल लोक यार्देने पलीकडे जाईपर्यंत परमेश्वरानं तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले, त्यांच्यासाठी कसं आटवलं, हे यार्देने पलीकडे अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकलं. तेव्हा इस्रायल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं, आणि त्यांच्यात काही हिम्मत राहिली नाही. काही सुद्धा हिम्मत राहिली 9 पर्यंत. त्या समयी परमेश्वर यहोशुवाला म्हणाला, गारगोटीच्या सुऱ्या करून इस्रायल लोकांची पुन्हा एकदा सुनता कर. त्याप्रमाणे यहोशुवाने गारगोटीच्या सुऱ्या बनवून गिबत हा अरालोत येथे इस्रायल लोकांची सुनता केली. यहोशुवाने त्यांची सुनता केली. याचे कारण हे की युद्धास पात्र असे मिस्र देशातून निघालेले सगळे पुरुष मिस्र देशातून निघाल्यावर वाटेत रानात मरण पावले होते. मिस्र देशातून निघालेल्या सर्व पुरुषांची सुनता झाली होती. पण मिस्र देशातून बाहेर निघाल्यावर रानात वाटेने जे जन्मले त्यांची सुनता झाली नव्हती. कारण इस्रायल लोक रानात 40 वर्षे प्रवास करीत होते. मिस्र देशातून निघालेल्या सर्व राष्ट्राने म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे या काळात त्यांचा संहार झाला होता. परमेश्वराने त्यांना शपथेवर सांगितलं होतं की जो देश मी तुमच्या पूर्वजांना तुमच्यासाठी शपथेवर देऊ केला आहे, आणि ज्यात
दुधामदाचे प्रवाह वाहत आहे तो मी तुमच्या दृष्टीस पडू देणार नाही त्यांच्या जागी त्यांची जी मुले त्यानं वाढवली होती त्यांची यहोशुवाने सुंता केली कारण वाटेने त्यांची सुंता झाली नव्हती. बस आता याच्यामध्ये मला माहिती की याच्यातल्या किती गोष्टी मला तुम्हाला सांगता येईल, परंतु याच्यातली ज्या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या फार इम्पॉर्टन्स आहे. आमच्या डर को कैसे डराना है, भीतीला तुम्ही कशी भीती दाखवणार आहात. तुमच्यामध्ये भीती आहे, लक्षात ठेवा. तुम्ही सर्वजण कितीही स्वतःला वचनानं तंदुरुस्त करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा तुमच्यामध्ये ती भीती राहते. आजाराची भीती असेल, तुम्हाला एकमेकाची भीती वाटण्याची शक्यता आहे, परिस्थितीची भीती वाटण्याची शक्यता आहे, ज्या देशामध्ये तुम्ही राहतात त्या देशातल्या लोकांची भीती वाटण्याची शक्यता आहे. काल मी एक व्हिडिओ पाहिला. आम्हाला माहिती की सतीश कुमार फार मोठं चर्च, मला वाटते 55 दिवसामध्ये त्यांनी इतकं मोठं चर्च बांधलं. आणि मी तो व्हिडिओ पाहिला की लाखो लोक त्या सभेला एका वेळी, मला वाटते काही 30-40 हजार लोक चर्चमध्ये बसू शकतात आराधनेसाठी. असं दिवसभर कितीतरी वेळा ते चर्च चालतं. आणि मग इतकं मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी देवाचं काम केलं. आणि तो व्हिडिओ मी पाहत असताना त्या व्हिडिओचं टायटलच होतं, आता यांच्या चर्चवरती बुलडोजर फिरवणार आहेत. ज्यांनी 55 दिवसामध्ये चर्च बांधलं आणि मग सगळे ॲलिगेशन्स त्यांच्यावरती लावले. त्यांनी ध्वनी प्रदूषण करतात, आजूबाजूला आवाज त्यांचा होतो, मोठ्या प्रमाणामध्ये धर्म परिवर्तन करत आहे. त्या व्यक्तीला अमेरिकेचे, इंग्लंडचे राष्ट्रपती येऊन भेटतात, त्यांच्याकडनं प्रार्थना करून घेतात. परंतु आता एक प्रकारची भीतीदायक वातावरण निर्माण केलेलं हे जे सगळं पाडणार आहे का, तर त्यांनी गरिबाकडनं पैसे घेतले आणि त्या पैशाचा वापर चुकीच्या पद्धतीने केला. आता बघा किती मोठी भीती निर्माण झाली. पण खाली मी ज्या कमेंट वाचत होतो त्या कमेंट्समध्ये काही लोकांनी कमेंट्स टाकल्या, तुम्ही हे पाडलं तरी ख्रिस्त लोकांना समजणं कधी थांबणार नाही. ही गोष्ट महत्वाची आहे. काय पाडणारे पाडून तुम्ही ही इमारत, येशू ख्रिस्त स्वतः म्हणला नाही का, याची चिऱ्यावर चिरा सुद्धा राहणार नाही. तो हे मंदिर पाडून तो पुन्हा उभा करणार आहे. आता शिष्यांना ज्या गोष्टीची भीती होती त्या भीतीला त्यांनी अगोदर क्लिअर केलं. तो म्हटला या मंदिराचं स्थापन करण्यासाठी मी आलो नाही. मग कोणतं मंदिर? तुझं शरीर हे जिवंत देवाचं मंदिर आहे. ऐका, जेव्हा तुम्हाला यातला गाभा समजेल ना, तेव्हा आपोआप तुमच्यातली भीती निघून जाईल. एक गोष्ट तुमच्या मनाला तुम्हाला शिकवायची. असं लिहिलं शास्त्रामध्ये की ज्यावेळेस इस्रायल लोक या कनानामध्ये जाण्यासाठी निघालेत आणि जाताना वाटेमध्ये त्यांना आमोरी अजून कुठले कनानी, आता त्यांना जाताना वाटेमध्ये आमोरी लागणारे आणि कनानी लागणारे आणि या दोघांना ओलांडून त्यांना जायचंय. पण इस्रायल लोकांना भीती वाटायला लागली. आता ऐका बरं का, इस्रायल लोकांना या राजांना कसं जिंकायचं हे ठाऊक नव्हतं. पण इस्रायल लोकांसंबंधानं सगळी माहिती आमोनी आणि आमोरी राजांना होती. काय माहिती होती? त्यांना माहिती होतं की हे लोक स्वतः लढत नाही, यांच्या वतीनं यांचा देव लढतो. लक्षात ठेवा, डर को कैसे डराएंगे. पहिली गोष्ट तुमची साक्ष बर का. आमोरी लोकांना, त्याचप्रमाणे कनानी लोकांना इस्रायल लोकांची धडकी भरली. कान देऊ नाही का? जेव्हा तुम्ही जगामध्ये चालताना, तेव्हा जगामध्ये चालताना तुम्हाला तुमचं अस्तित्व जपावं लागतं. तुम्ही कोण आहात हे तुम्हाला समजून घेणं फार गरजेचं आहे. या जगात देवानं तुम्हाला भीती खाली वावरायला मुळातच पाठवलेलं नाही. आम्ही कशाला भीतीच तुम्हाला या जगात राहावं आणि कोणीतरी येऊन तुम्हाला भाव करावा. आमोऱ्याने यावं, भाव करावं. कनान्याने यावं, भाव करावं. नाही हो, तर लहान मुलांचा खेळ आहे. कोणी तुम्हाला घाबरू शकत नाही का? जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षा तुमच्यामध्ये आहे तो सामर्थ्यवान आहे. तुमच्यामध्ये तुम्ही इस्रायल लोक आहात, परंतु सगळेच इस्रायल लोक युद्ध करू शकत नाही. सगळ्यांच्या जीवनामध्ये साक्ष नाही घडणार. ऐका, इस्रायल लोकांमध्ये ज्या लोकांची सुंता झाली
वाटेमध्ये ते मरण पावले असं लिहिलंय. ते मरण पावले. का मेले? त्यांचा संहार झाला असं लिहिलं. ते मारले गेले. नीट ऐका, इस्रायल लोक, ज्या लोकांसाठी देवानं या मोशेला पाठवलं आणि त्या लोकांना मिस्रातनं बाहेर काढलं आणि त्यांना कनानामध्ये, वचनदत्त देशामध्ये, दुधामदाच्या प्रदेशामध्ये त्यांना घेऊन जायचं होतं, पण वाटेमध्ये सुनता होऊन सुद्धा ते मरण पावले. मी सुनतेविषयी पण सांगणार आहे. नेमकं सुनता किती आवश्यक आहे. आणि आत्ता या दिवसामध्ये तुम्हाला ती सुनता, शारीरिक सुनतेविषयी नाही बोलणार, परंतु त्या सुनतेचं तुमच्या आत्मिक जीवनामध्ये भीती कशा पद्धतीने जाणार आहे, तुम्ही त्या भीतीला कसं घालवणार. या लोकांची सुनता झाली आणि सुनता झाल्यावर शास्त्र सांगतं की ते युद्धाला लायक झाले. म्हणजे लोकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी सुनतेची आवश्यकता आहे. जेव्हा सुनता होते तेव्हा तुम्ही युद्धाला लायक होते. दुसऱ्या भाषेमध्ये मी असं म्हणेल, तोपर्यंत मोशे त्या लोकांना युद्धाला पाठवत नव्हता जोपर्यंत त्यांची सुनता होत नाही. सुनता होणं आवश्यक आहे, कारण सुनतेमुळं हे लोक सर्व प्रकारच्या आणि भयातनं मुक्त होणार आहे. ती गोष्ट आठवती का तुम्हाला? मिस्रातनं मोशे निघाला. देवाने त्याला सांगितलं, जा मिस्रामधनं जा एका ठिकाणामध्ये. त्या डोंगरावरती देवानं त्याला दर्शन दिलं. त्याची बायको आणि तो निघाला आणि मग एका उतार शाळेमध्ये मोशे आला. आणि मोशे आल्याबरोबर संवारदूत आला आणि तो मोशेवरती प्रहार करणार होता. तर तिने गारगोटी काढली आणि मोशेची अग्रत्वचा काढली आणि त्या देवदूताला म्हटली, हा माझा नवरा, रक्तानं विकत घेतलेला नवरा आहे, तू याला मारू शकत नाही. म्हणजे तिथं भीतीची छाया होती, मृत्यूचं भय तिच्या समोर होतं. पण तिनं या भीतीमधनं बाहेर पडण्यासाठी काय केलं माहिती का? तिनं गारगोटीनं अग्रत्वचा काढली आणि रक्त सांडलं आणि म्हटली, रक्तानं माझा नवरा विकत घेतलेला आहे. कैसे डर को डराएंगे, भीतीला कसं घाबरवणार आहात? तुमच्यासाठी जो कुर्बान झाला प्रभू येशू ख्रिस्त. लक्षात ठेवा, जेव्हा ते मृत्यूचं भय, त्या आजारपणाचं भय, त्या प्रश्नाचं भय तुमच्याकडे येईल, तेव्हा येशूच्या रक्ताला प्रेझेंट करा आणि सांगा, मी साधा सुद्धा नव्हे, रक्तानं खंडून घेतलेला व्यक्ती आहे, रक्तानं खंडून घेतलेला. ही गोष्ट आणि शास्त्र सांगतं, इकडं या राजांचं, कनानी राजा, आमोरी राजा, या राजानं त्यांच्या साक्षी ऐकल्या आणि त्या साक्षीनं त्यांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. लक्षात ठेवा, तुम्हाला वाटतं तितके साधे लोक तुम्ही नाही. इथं मंदिरात बसलेली प्रत्येक व्यक्ती देवानं या जगामध्ये सगळ्या प्रश्नांना भीती निर्माण करण्यासाठी तुम्हाला पाठवलेलं आहे. तुम्हाला नाही भीती नाही, तुम्हाला नाही भ्यायचं. कसं होईल, काय होईल, कशा पद्धतीनं जीवन जगता येईल, उद्या माझं काय होईल, परवा माझं काय होईल. लक्षात ठेवा, देवानं तुमच्या जीवनातले सगळे दिवस आपल्या हातामध्ये घेतलेले आहेत. तुमच्या जीवनाचे सगळे दिवस देवाच्या हातामध्ये, आणि देवाच्या हातामध्ये असणारी प्रत्येक गोष्ट सुरक्षित आहे. प्रत्येक गोष्ट सुरक्षित आहे. तुमचं फ्युचर, तुमचं बिझनेस, तुमचं एज्युकेशन, सगळ्या गोष्टी देवाच्या हातामध्ये द्या आणि साक्षीचं जीवन जगा. असं वर्तय वचन. परत एकदा पाचवा अध्याय पहिलं वचन. इस्रायल लोक यार्देने पलीकडे जाईपर्यंत परमेश्वरानं तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आठवले. परमेश्वरानं तिचं पाणी त्यांच्यासाठी कसे आठवलं हे यार्देने पलीकडे अमोऱ्यांच्या सर्व राजांनी व समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकलं. आता काय झालं माहिती का? इकडं या आमोरी राजानं एक गोष्ट त्याच्या लक्षात आली. काय लक्षात आली त्याची गोष्ट? यांच्या देवानं समुद्रामध्ये, नदीमध्ये चालताना यार्देनेचं पाणी दुबांगलेलं आहे. लक्षात घ्या, यार्देनेचं पाणी दुबांगणं ही गोष्ट साध्य नाही. यार्देनेचं पाणी, पहिलं त्यांनी वाक्य वापरलं, यार्देनेचं पाणी दुबांगलं. नीट ऐका, जे लोक आज या मीडियाच्या माध्यमातून देवाचं वचन ऐकत आहे, कान देऊन ऐका. जेव्हा यार्देन या शब्दाचा अर्थच आहे मरण. यार्देन म्हणजे मरण. आणि यार्देनेचं पाणी
दुभांगत असताना या यार्देने संबंधानं देवानं याजकांना सांगितलं होतं, कराचा कोश आपल्या खांद्यावरती तुम्ही घ्या आणि यार्देनेमध्ये जाऊन तुम्ही पहिले पुढे जा, यार्देनेला तुमचे पाय लागतील तेव्हा आपोआप यार्देन दुभांगली जाईल. लक्षात ठेवा, ज्या मंडळीमध्ये याजकाच्या खांद्यावरती कराचा कोश, देवाच्या वचनाची जबाबदारी घेऊन जर याजक पुढे जात असेल तर ती मंडळी साधी सुधी मंडळी नव्हे, तर ती मंडळी डर को डराने वाली मंडळी, भीतीला भीती निर्माण करणारं चर्च आहे. चर्चनं लोकांमध्ये भीती निर्माण केली पाहिजे. म्हणून देवाचं वचन, काही झालं तरी देवाचं वचन निर्भीडपणे याजकानं आपल्या खांद्यावरती देवाचं वचन घेऊन गेलं पाहिजे. परमेश्वर जसं आम्ही पाहतो, तांबडा समुद्र दुभांगताना मोशे आधी त्या तांबड्या समुद्रामध्ये गेला नाही, का तर मोशेकडे कराचा कोश नव्हता. मोशे नव्हता. आता मोशे जो आहे तो प्रतिकात्मक प्रभू येशू ख्रिस्त आहे. तो प्रतिकात्मक आहे प्रभू येशू ख्रिस्त. कसं काय? मोशे गेल्यावर आता कराचा कोश आणि दगडी पाट्या या मोशेकडे, देवानं मोशेकडे दिलेल्या आहेत. पण मोशेला त्या तांबड्या समुद्राला दुभांगताना त्यानं म्हटलं काठीचा वापर कर. नीट ऐका, डर को कैसे डराएंगे, कसं भीतीला तुम्ही घाबरवणार आहात, भीतीमध्ये कशी भीती निर्माण करणार. मोशेला त्यानं सांगितलं, तू काठी उघड आणि तांबडा समुद्र दुभांगला जाईल. तांबडा समुद्र हा मिस्र आणि कनान याच्यामधला दुवा आहे. म्हणजे मिस्रातनं कनानात जाण्यासाठी तांबडा समुद्र. आता मिस्रातनं बाहेर पडणं, मिस्र म्हणजे पाप नगरी, मिस्र म्हणजे पाप आहे, मिस्र म्हणजे सवय आहे, मिस्र म्हणजे आमच्यामध्ये देवाला न पसंत पडणाऱ्या गोष्टी. आता तुम्हाला पलीकडे जायचंय, आता पलीकडे जायचंय म्हणजे कनानामध्ये, म्हणजे नवीन जन्मामध्ये तुम्हाला जायचंय. आता नवीन जन्मामध्ये जाताना तो काय म्हटलं माहिती का? कराचा कोश घेऊन नाही जायचं. नीट आहे का? कराचा कोश नाही. पहिली तुमच्या जीवनातली पायरी तांबडा समुद्र आहे. आता तांबड्या समुद्राला दुभांगताना म्हणजे तुमचा बाप्तिस्मा, तिथं त्याला बाप्तिस्मा म्हटलंय. त्या सर्व लोकांचा मेघस्तंभ आणि अग्निस्तंभ मोशेच्या द्वारे त्यांचा बाप्तिस्मा झाला असं लिहिलंय शास्त्रामध्ये. एवढं सगळं सांगत बसलं तर माझे 5 पॉईंट तुम्हाला सांगता येणार नाही. पण जाता जाता ती गोष्ट जी प्रभूनं मला रिव्हील केली ते मी तुम्हाला सांगतो. इकडं मोशे या तांबड्या समुद्रावरती उभा राहिला, जवळ उभा राहिला आणि त्यानं समुद्रावरती काठी उगारली आणि समुद्र दुभांगला. या काठीचा अर्थ प्रभू येशू ख्रिस्ताचं क्रुसिफिकेशन आहे. कारण तुम्हाला येशू ख्रिस्ताचं वधस्तंभी मरणाच्या द्वारे प्राप्त होतं. म्हणजे ख्रिस्ताचा मृत्यू तुम्हाला मिसर पार करण्यासाठी भाग पाडतं. येशू ख्रिस्ताचं मरण, कल्वरी क्रुसावरती त्याचं मरण, या मरणाच्या द्वारे तुम्ही नीतिमान बनता. म्हणजे तुमचं तारण होतं. येशू ख्रिस्ताच्या, तुमच्या धार्मिकतेनं तुमचं तारण होत नाही. नीट आहे का? काय सिद्धांत, काय शिक्षण आहे? तुम्हाला आता 2 गोष्टी मी समजावून सांगते. पहिली गोष्ट, रोज सैतान तुमच्याकडून एक गोष्ट सांगतो, तू पापी आहेस, तू पापी आहेस, तू पापी आहेस. जेव्हा तो तुम्हाला पापाची भीती दाखवतो तेव्हा तुम्ही त्याला काठीची भीती दाखवा. त्याच्या समोर तांबडा समुद्र होता आणि मोशेकडे काठी होती. मोशेनं काठी समुद्राकडे केली, तांबडा समुद्र तो भांगला आणि इस्रायल लोक कोरड्या भूमीवरती चालले. लक्षात ठेवा, जेव्हा क्रूस तुमच्याकडे असतो त्या पापाचं वेतन मरण नसतं, तर क्रूस तुमच्याकडे असल्यावर तुमचं तारण असतं. क्रूस तुमच्याकडे असल्यावर तुमचं तारण असतं. म्हणून या पापाच्या भीतीमधनं कसं बाहेर पडणार? जगामध्ये माणसाला सगळ्यात मोठी पापाची भीती आहे. बघा, मरायला लागला ना व्यक्तीचा, मृत्यू जवळ आल्याबरोबर ते म्हणतात पहिले पश्चातापाची प्रार्थना करून घ्या. म्हणजे जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत पश्चातापाची प्रार्थना, पण मरताना नाही पश्चातापाची प्रार्थना करून घ्या, का तर त्यांनी स्वर्गामध्ये पोचायला पाहिजे. म्हणजे मरण आल्याबरोबर आपोआप माणसामध्ये भीती येते आणि तो पश्चाताप करतो. आता बघा, आता तुम्ही जिवंत आहात, परत जिवंत असताना तुम्ही चालत आहात. चालता चालता माणूस म्हटल्यावर तुमच्याकडनं चुका घडणार. कोणी जगामध्ये एक बायबल सांगतं नीतिमान कोणी नाही, एक पण नीतिमान नाही बरं का, कोणीच नाही. माझ्यापासून मी पण नाही, मी तर म्हणूच शकत नाही. पौल म्हणतो जगात सगळ्यात मोठा पापी. पौल म्हणतो मग की आता पौलापेक्षा तर काय मी, पौल 3 स्वर्गात गेला, काय मी तर अजून 4-5 नाही गेलो. म्हणजे सगळेच पापी आहेत. आता सगळ्यांकडे पाप आहे. घडतं काय माहिती का? पाप येऊन तुम्हाला भीती दाखवतो, तू पापी आहेस, तू पापी आहेस, तू पापी आहेस, तू पापी आहेस. आणि जेव्हा पापाची सत्ता, पापाची भीती तुमच्याकडे येते,
तेव्हा तुम्ही फार बंधना आणि सर्व दडपणामध्ये येता. काय घडतं माहिती का, जेव्हा तुम्हाला कोणीतरी टोचणी लावतं, तुम्ही पापी आहे, तुम्ही पापी आहे. पापाची टोचणी लागणं चांगलं आहे, पण ते पाप तुम्हाला जर नरकाकडे घेऊन जात असेल, ते पाप तुमच्यामध्ये भीती निर्माण करत असेल, काही पाप तुम्ही सोडलेली आहेत, काही पापाचा तुम्ही त्याग केलेला आहे, तुमचा बाप्तिस्मा झाला, काही पाप तुम्ही सोडलीत, पण कोणीतरी येऊन तुमचं पाप तुम्हाला दाखवत असेल आणि या पापानं तुमच्यामध्ये भीती निर्माण होती. त्यास तुमच्याकडं या भीतीला घालवायचं कसं, त्यास सांगायचं, क्रुसावरच्या ख्रिस्तानं माझी सगळी पाप स्वदेही घेतली, तो क्रुसावरती गेला, मी आता पापी नाही, मी येशूच्या रक्तानं नीतिमान झालेलो आहे, येशूचं रक्त मला शुद्ध करतं, येशूचं रक्त मला पवित्र करतं आणि आपोआप तुमच्यामध्ये पापाची भीती निघून जाते. आता हा पहिला भाग झाला जिथं आम्ही पाहतो. ऐका बरं का, फार सुंदर आहे, ट्विस्ट आहे हे बायबल. जर मी तर म्हणतो, मी शास्त्रात जेव्हा रमतो ना आणि त्यातले एक एक रहस्य मला कळतात, त्यास असं वाटतं की जगातलं अद्वितीय पुस्तक कोणतं असेल तर पवित्र शास्त्र. त्याच्यासारखं पुस्तकच नाही जगामध्ये, याला तोडच नाही. एवढे सिक्रेट्स वाचण्याच्या एवढ्या सुंदर पद्धती दिलेल्या आहेत. नीतिमत्व, धार्मिकता, चांगलं जीवन, भीतीमधनं कसं सुटावं, कशी तुमची भीती लोकांना वाटणार आहे जेव्हा ख्रिस्ताचं जीवन तुमच्यामध्ये येतं. यार्देन दुभांगत असताना फारो त्यांच्या पाठीमागं चाललेला आहे, परंतु आम्ही पाहतो मोशेनं काठीनं तांबडा समुद्र दुभांगला आणि कोरड्या भूमीवरून लोक गेले. नीट आहे का, या क्रुसाची ताकद तुमच्या लक्षात येऊ द्या. हा सैतान तुमच्या मागं तुमच्या पापाची गठोडी घेऊन फिरत असतो. सैतानाचं कामच आहे पापाचं ओझं पाठीवर घेऊन तुम्हाला, तू पापी आहे, 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 त्याचा घोडा चालूच असतो. तू पापी आहे, तू पापी आहे, तू पापी आहे. आणि ते पाप पाठीमागे लागल्यावर तुम्हाला मोठा प्रश्न पडतो, अरे मी पापी आहे, मी पापी आहे, मी पापी आहे. आता इकडं हे लोक तांबडा समुद्र पार करून गेल्यावर फारो त्यांच्या मागे घोडा घेऊन लागला, रथ घेऊन लागला, तुम्हाला पकडणार, तुम्ही माझे गुलाम आहात, मिस्रामध्ये तुम्ही काम केलं, म्हणजे त्यांच्या पापाची जाणीव त्यांना, तुम्ही पापी आहात, तुम्ही माझे गुलाम आहात, तुम्ही माझे गुलाम आहात, तुम्ही माझे गुलाम आहात. हे लोक पण जोपर्यंत तांबड्या समुद्रात आहे तेव्हा आम्ही गुलाम आहे, आम्ही गुलाम आहे, आता फारो पकडणार, फारो पकडणार. मोशे म्हटलं, पळत तसंच रडत रडत कसा तरी समुद्र पार करा. समुद्र पार केला. आता पार केल्याबरोबर हे लोक, अरे आपण पलीकडे आलो, शेवटचा माणूस, त्याच्याकडे लक्ष, लवकर या, लवकर या, लवकर. तो पण आला. तारण असंच असतं बरं का, बायबल सांगतं, अग्नीतनं ओढून एकेकाचं तारण करा. हे आत्मिक जीवन आहे, हे आध्यात्मिकता आहे. शेवटच्या व्यक्तीला सुद्धा त्यातून बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यावरती आता त्यांची दृष्टी स्वर्गातल्या देवाकडं. आणि मोशेच्या हातामध्ये काठी आहे, मोशेनं पुन्हा काठी फिरवली आणि काठी फिरवल्याबरोबर जो फारो त्यांच्या मागं रथ घोडे घेऊन लागला होता, काठीनं सगळं गडप केलं. या काठीची ताकद काय, तुमची पाप मी समुद्राच्या खोल तळाशी टाकून दिली. लक्षात ठेवा, तुमचं सगळं पाप समुद्राच्या खोल तळाशी गेलेलं आहे. आता तुम्हाला त्याची भीती नाही. हा पहिला भाग झाला. आता दुसरा भाग काय वाचला तर वाचा बरं ते 5वां अध्याय. इस्रायल लोक यार्देने पलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देने पलीकडील अमोऱ्यांच्या सर्व राजांनी. आता कसं आटवलं ऐका, यार्देने पलीकडं यरिहो मध्ये पोहोचण्याच्या अगोदर यार्देन हे एक सगळ्यात मोठं अडकण आहे. यरिहोकडे जायचंय, यरिहो पार करायचं, कनानामध्ये जायचंय आणि तिथं तुम्हाला यार्देन लागणार आहे. आता यार्देनेमध्ये तिथं तुमच्याकडे काठी नाही, यार्देनेमध्ये मोशे पण नाहीये. इस्रायल लोकांची सुटका करताना मिस्रातनं बाहेर पडताना मोशे होता. यार्देन म्हणजे मरण, मरणाच्या पलीकडे तुम्हाला जायचंय. यार्देन म्हणजे मरण. एकदा तुमच्या शरीराचं तारण झालं, तुम्ही मरणातनं जीवनाकडे आला. दुसरं मरण पवित्र शास्त्रामध्ये सांगितलं. एक मनुष्य 2 जन्म घेतो तेव्हा त्याला एक मरण असतं, एक मनुष्य 1 जन्म घेतो त्याला 2 मरण असतात. यार्देन म्हणजे दुसरं मरण. पहिलं मरण तांबडा समुद्र, आता दुसरं मरण काय, यार्देन. आता या यार्देनेला कसं पार करायचं, नीट आहे का, समजतंय का तुम्हाला? माहित नाही का तुमच्या डोक्यात किती घुसतंय? कारण मी थोडंसं आतमध्ये जाऊन तुम्हाला सांगत आहे, सिक्रेट सांगत आहे. यार्देन जसं तांबडा समुद्र म्हणजे तुमचं तारण, शारीरिक तारण. आता
दुसरं मरण म्हणजे यार्देन तुमच्याकडे येऊ नये याच्यासाठी काय केलं पाहिजे? याजकानं कराचा कोष आपल्या खांद्यावरती घ्यायचा आणि याजकानं मरणाच्या मध्ये म्हणजे यार्देनेच्या मध्ये थांबायचं. आणि इस्रायल लोकांनी जोपर्यंत ते पार होत नाही, नीट ऐका, जोपर्यंत ते पार होत नाही तोपर्यंत याजकानं आपल्या कराचा कोष खांद्यावरती ठेवायचा. का? जर कराचा कोष घेऊन याजक पुढे निघून गेले तर राहिलेले लोक त्याच्यामध्ये मरणार आहे. आणि म्हणून शास्त्र काय सांगतं माहिती का? ज्या लोकांनी रानामध्ये त्याच्या इच्छेप्रमाणे जीवन जगले नाही, एक शब्द वापरला गेला, त्यांची सुनता झाली. आजचा तो शब्द, त्यांची सुनता झाली पण ते रानात मेले. कितवा वचन आहे? कारण इस्रायल लोक रानात 40 वर्ष प्रवास करीत होते. मिस्र देशातून निघालेल्या सर्व राष्ट्रानं म्हणजे युद्धास पात्र अशा पुरुषांनी परमेश्वराचे सांगणे न ऐकल्यामुळे या काळात त्यांचा संहार झाला होता. काय? यार्देनेमध्ये याजकानं कराचा कोष घेऊन थांबायचं आणि इस्रायल लोकांनी याजक जिथं कराचा कोष घेऊन थांबलेत त्याला पाहून पुढे जायचंय. जोपर्यंत याजक यार्देनेमध्ये कराचा कोष घेऊन थांबला तोपर्यंत इस्रायल लोक सुरक्षित आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, जेव्हा देवाच्या लोकांनी देवाच्या वचनाकडे दुर्लक्ष केलं, रानामध्ये त्यांचा संहार झाला, ते मेले. ऐका, तुमच्यामध्ये भीती केव्हा निघून जाती? डर को कैसे डराएंगे? जेव्हा तुमच्याकडं याजकाचं प्युअर वचन असेल तेव्हा आपोआप तुमच्यातली भीती निघून जाणार आहे. तुमच्याकडे प्युअर वचन पाहिजे. प्युअर वचन या शब्दाचा अर्थ काय? तुम्ही वचनाशी तडजोड आणि भेळ मिसळ आणि त्याला छेडछाड करता का? म्हणे बऱ्याच वेळा मी वचनाची छेडछाड करत बसतो. जसं आम्हाला पाहिजे तसं वचन लावायचा आम्ही प्रयत्न करतो. लक्षात घ्या, तुम्ही नाही वाचू शकत. जर तुम्ही वचनाची छेडछाड करून जीवन जगू लागला तर तुम्ही कधीच वाचणार नाही. तुमच्यामध्ये जर भीती गेली पाहिजे तर आहे तसं वचन स्वीकारायचं, आहे तसं. मग आम्ही पाहता बाप्तिस्मा करणाऱ्या योहानानं हेरोदाला संदेश दिला आणि त्याला सांगितलं की हेरोदा, तू आपल्या भावाची बायको आपल्याकडे आली. आता बघा, आहे तसं वचन त्याच्याकडे गेलं. योहानाचा शिरच्छेद हेरोदानं केला. आता दुसरीकडे दावीद, नाथान त्याला जाऊन सांगतो की तू आपल्या चाकराची पत्नी घरात आणली. दावीदानं पश्चाताप केला. याचा अर्थ काय? आहे तसं फेळ मिसळ करून नाही स्वीकारलं, त्यानं ते वचन स्वीकारलं आणि नम्र झाला, देवासमोर नम्र झाला. म्हणजे देवासमोर नम्र होत असताना तुम्हाला तुमच्या जीवनाला वचन लागू करून. आम्ही काय करतो माहिती का? आमचा प्रॉब्लेम काय माहिती का? आम्ही नेहमी देवाचं वचन दुसऱ्यावर थोपवण्याचा प्रयत्न करतो. मग तुमच्यामध्ये भीती असणार आहे. दावीद म्हणतो माझं पाप. कुणाचं पाप? माझं पाप. होतं काय प्रॉब्लेम माहिती का? तुम्ही भीतीखाली का राहता? तुम्ही दुसऱ्याचं पाप पाहता आणि तुमचं पाप तसंच ठेवता. मग तुमचं जीवन भीतीखालीच असणार आहे आणि याच पापाचा दंड तुम्हाला भोगावा लागणार आहे. म्हणजे या पापाचा दंड तुम्हाला मिळणार. कोणत्या पापाचा? जेव्हा जसं मी यशा म्हणतो, आधी म्हणतो सगळ्याला हाय, याला हाय, त्याला हाय, त्याला हाय, त्याला हाय, पण जेव्हा त्यानं देवाला पाहिलं तो कोणाला हाय म्हटला? एक गोष्ट सांगू का तुम्हाला? जेव्हा देवाचं दर्शन खरं तुम्हाला होतं ना, तेव्हा तुम्हाला तुमचं पाप दिसतं. खरं देवाचं दर्शन घडलं तर, बरं का, खरं देवाचं दर्शन घडलं तर. ज्याला दर्शनच होत नाही ना, तो सगळं दुसऱ्याला नावं ठेवणं, दुसऱ्याला पाप लावणं, दुसऱ्याला दोष लावणं, हे रात्रंदिवस काम करतो. जसं यशानं रात्रंदिवस तेच काम केलेलं आहे. देवाचं दर्शन, त्याचं व्यक्तित्व, त्याचा स्वभाव सगळं काही त्याने बदलून टाकलं. आणि गोष्ट आमच्या जीवनामध्ये घडणं. जर भीती तुमच्यामध्ये घालवली पाहिजे तर कराचा कोष याजकाच्या खांद्यावरती असला पाहिजे. आणि शास्त्र काय सांगतं? आता कनानी आणि आमोरी राजा का त्याच्या काळजाचं पाणी झालं? तो म्हणतो हे जे लोक आहेत हे कराच्या कोशाला महत्व देणारे लोक आहेत. ज्या लोकांना देवाच्या वचनाचं महत्व आहे त्या लोकांना भीती त्याच्या आसपास सुद्धा कधी फिरकू शकत नाही, जवळ पण येऊ शकत नाही हो भीती.
कारण देवाचं वचनच तुम्हाला वाचवणार आहे. कोण वाचवणार? देवाचं वचन. या पृथ्वी तलावरती राहताना रोजच्या भाकरीची काळजी करताना पण देवाचं वचन तुम्हाला ती भाकर देणार आहे. प्रभूनं प्रार्थनेमध्ये शिकवलं नाही का, हे आमच्या तुझं नाम पवित्र मानलं जाऊ, तुझं राज्य हो, जसं स्वर्गात तसं पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर. म्हणजे प्रभूनं वचनातच तुम्हाला सांगितलं तुमची रोजची भाकर देव तुम्हाला देणार आहे. कशी द्यायचा हा प्रश्न देवाचा, आणि कसली द्यायची हा पण प्रश्न देवाचा. ताजं तवानं फ्रेश करणारी भाकर प्रभू तुम्हाला देणार. मग तुमचं काम काय? देवाच्या वचनावर डिपेंड राहणं आणि रोज देवाचं वचन घेऊन चाललं. याजकानं तिथं आपल्या खांद्यावरती कराचा कोश घेतला. जर तुमच्याकडं दिवस रात्र देवाचं वचन असेल तर कनानी राजा, अमोरी राजा ज्याची तुम्हाला भीती वाटते, एक दिवस त्या लोकांना तुमची भीती वाटणार आहे. त्या लोकांना तुमची भीती वाटणार आहे. ही ताकद आहे देवाच्या वचनाची. तुम्ही घाबरू नका. रात्रंदिवस देवाच्या वचनाचं मनन आणि चिंतन करा. रात्रंदिवस हे परमेश्वराचं वचन जे आहे ना, हे जिवंत वचन आहे. जिवंत, त्याला सजीव आणि सक्रिय म्हटलंय. म्हणजे त्याला जिवंतपणाची झलक आहे. हे जिवंत आहे. ते आत्ताच्या दिवसापुरतं नाही, रोजच्या दिवसामध्ये तुम्हाला तुमच्या गरजा भागवण्यासाठी समर्थ आहे. तुम्हाला बलवान करण्यासाठी समर्थ आहे. तुम्हाला उभं करण्यासाठी समर्थ आहे. म्हणून लक्षात ठेवा, अमोऱ्याच्या राजानं काय झालं तिथं वाचा पहिलं वचन. इस्रायल लोक यार्देने पलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी नाही, पाचवा अध्याय पहिलं वचन. इस्रायल लोक यार्देने पलीकडे जाईपर्यंत परमेश्वराने तिचे पाणी त्यांच्यासाठी कसे आटवले हे यार्देने पलीकडील अमोऱ्याच्या सर्व राजांनी व समुद्र किनाऱ्याच्या सर्व कनानी राजांनी ऐकले. तेव्हा काय झालं? तेव्हा इस्रायल लोकांच्या भीतीने त्यांच्या काळजाचे पाणी पाणी झाले. डर को डराया. टायटल काय होतो? डर को. आता भीती कुणाची होती? अमोऱ्याची. आणि कुणाला भीती होती? मग कसं काय घाबरवलं? साक्ष हो त्यांची. अमोऱ्याच्या राजाला तुमची साक्ष माहिती आहे, सैतानाला तुमच्या साक्षी माहिती आहेत. लक्षात ठेवा, तुम्हालाच तुमच्या साक्षी माहित नाही म्हणून तुम्ही भीती घाली आहात. तुम्हीच विसरून गेला तुमच्या जीवनातल्या साक्ष. किंवा मला माझ्या जीवनातली साक्ष माहिती असती त्यास मला माहिती आहे की देव त्या दिवशी त्यांनी कसं मला. अहो, गल्ल्यातासमोर दावीद असताना शौलानं हजारो बदले असं लिहिलेलं आहे. दाविदानं विजय मिळवला, त्या असं त्या बायका म्हटलं की शौलानं हजारो बदले. आता दाविदाची साक्ष काय होती माहिती का? तो म्हणतो माझ्या कळपातलं एक मेंढरू, एक अस्वल आणि एक सिंह दोघांनी घेऊन गेला आणि मी त्याच्याकडे घेऊन आलो. आता एवढ्या हजारो वधणारा शौल त्या गल्ल्याताला त्यानं पाहिलं आणि तो घाबरला, साक्ष विसरला. हो, आणि दावीद कसा काय त्याच्याशी लढायला गेला? साक्ष डोक्यात आहे, छोटीशी साक्ष. कसं भीती घालवली त्यांनी, कसं त्या भीतीला घालवलं. अहो, ती साक्ष आठवली. अहो, तो गल्ल्यात म्हणजे अस्वल नाही, गल्ल्यात म्हणजे सिंह नाही, गल्ल्यात म्हणजे मोठा राक्षस आहे. पण एक गोष्ट ध्यानात ठेवा, छोटीशी साक्ष मोठ्या राक्षसाला जमिनीवरती पाडणारे. आज तुमच्याकडे एक छोटीशी साक्ष असेल तर विश्वास ठेवा, जगातलं कोणतीच भीती तुम्हाला उद्ध्वस्त करणार नाही. कोणतीच नाही. प्रिया, बोलली जीवन जगा, निर्भीडपणे जीवन जगा. तुमच्याकडं किती मोठा व्याधी विकार आहे त्याचा विचार करू नका. जेव्हा सगळ्यात मोठा विकार, जिथं डॉक्टर सांगतील की सगळं संपलं, आता नातेवाईक बोलवून घ्या, आता अमक करा, आता तमक करा, काय खायचं ते खाऊन घ्या, कुणाला भेटायचं ते बोलून घ्या, भेटून घ्या, कुणाला बोलायचं आणि ते सांगतं काय त्याला पाहिजे ते देऊन टाका, आता त्याचे दिवस थोडे केले. लगेच तुमच्या डोक्यात आलं पाहिजे, अरे लाजरस कबरेत असताना येशू गेला, लाजरसला ये म्हटला. या साक्षीच्या द्वारे आज एवढ्या मोठ्या आजारपणातनं देव मला बाहेर काढेल आणि डॉक्टरला दाखवून देईल माझा देव मरणावरती विजय मिळवणार. डर को डरा. भीतीमध्ये भीती निर्माण करा. घाबरू नका, घाबरू नका. तुमचं मोल आकाशातल्या पाखरांपेक्षा अधिक आहे. रानामधल्या गवतापेक्षा तुम्ही अधिक मोलवान आहात. म्हणून घाबरू नका. दुसरी गोष्ट वाचूया, मार्काचं शुभवर्तमान 4 अध्याय 35 ते 41 वचन. कसं काय भीतीला तुम्ही कसं भीती घालणार?
त्या दिवशी संध्याकाळ झाल्यावर तो त्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊया. तेव्हा लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता. तसाच ते त्याला घेऊन गेले. दुसरे पण मचवे त्यांच्या बरोबर होते. नंतर मोठे वादळ झाले व लाटा मत्स्यावर अशा आदळत होत्या की तो पाण्याने भरू लागला. तो तर वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. तेव्हा ते त्याला जागे करून म्हणाले, गुरुजी आपण बुडत आहोत. तरी आपणाला काहीच वाटत नाही का? तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटलं उगा रहा, शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाला. नंतर तो त्यांना म्हणाला तुम्ही इतके भित्रे कसे? तुम्हाला विश्वास कसा नाही? तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. कैसे डर को डराएंगे. ऐका, पहिला मुद्दा तुमची साक्ष, तुमचं पास्ट, तुमचा भूतकाळ. आता माझ्या भूतकाळाकडे मी बघितलं तर मला माझा भूतकाळ सांगतो सगळं नकारात्मक होतं. ऐका बरं का, सगळं नकारात्मक होतं. आता ज्या स्थितीमध्ये मी आलो त्यास माझं प्रेझेंट मला सांगतं की त्या नकारात्मक सिच्युएशन मध्ये प्रभूनं मला इथपर्यंत आणलं. आता मला भूतकाळातली भीती आहे. भूतकाळातली भीती असताना माझ्या समोर या भीतीला मी कसं घालवणार, तर त्याचा दुसरा मुद्दा तो आहे तरी कोण हे समजून घ्या. वो कोण आहे? नुसता मी गातो नाही का, कोण है, किती बारे गातो, कोण है राजा ओंकार. हा, इथं डोक्यावर गमेले ठेवून नाही का, राजा ओंकार राजा, ते मुकुट बिगडवर कोण है राजा ओंकार राजा. पण ते गाणं संपलं की भीती असते हो. पुन्हा मी तुम्हाला हे गाणं, या सगळ्या गोष्टी आहेत ना, या फक्त तुम्हाला काही काळ आनंद देतात, काही काळ. एकदा चर्च संपलं, एकदा तुम्ही घरी गेला ना, तिथं तुम्हाला नवीन प्रश्नाला सैतान नवीन प्रश्न निर्माण करून तुमच्या समोर आणतो. सैतानाचं काम काय माहिती का? रोज नवीन प्रश्न तुमच्या समोर आणायचे, रोज नवीन प्रश्न. आता बघा, प्रभू येशू ख्रिस्तानं या शिष्यांसमोर अनेक चमत्कार केलेले आहेत. पहिला चमत्कार त्याचा कोणता? काना गावामध्ये पहिला चमत्कार नाही का, काना गावात त्याने पाण्याचा द्राक्षरस केला. आता त्यांच्या डोक्यात आलं पाहिजे, हा पाण्याचा द्राक्षरस करतो, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, मेलेले जिवंत होतात, सगळं त्यांनी पाहिलेलं आहे. मग आता एवढे सगळे पाहून सुद्धा प्रभू येशू ख्रिस्त त्यांना म्हटला आपण पलीकडे जाऊ म्हटल्यानंतर याने विश्वास ठेवायला पाहिजे होता की येशू नावेमध्ये आहेत. आता तिथं दोन गोष्टी सांगितल्यात. अजून पण मचवे होते, आहे का नाही? तिथं काय वाचा बरं. त्या दिवशी संध्याकाळी तो त्यांना म्हणाला आपण पलीकडे जाऊया. लोकसमुदायाला सोडल्यावर तो मचव्यात होता. तसेच ते त्याला घेऊन गेले. दुसरे पण मचवे त्याच्याबरोबर. लक्षात ठेवा, दोन मचवे जगामध्ये आहेत. तुम्ही कुठल्या मचव्यामध्ये आहात? तुमचा मचवा कोणता? लक्षात ठेवा, तुम्ही दोन मचवे. एक मचवा असा आहे की त्या मचव्यामध्ये येशू आहे. आणि वैशिष्ट्य काय माहिती का? ज्या मचव्यात येशू होता ना, तेच घाबरले. त्या मचव्या संबंधानं जर तुम्ही वाचलं तर तिथं लिहिले का होते घाबरले म्हणून? त्यांचं काहीच नाही वर्णन तिथं. आणि ज्यांच्या मचव्यात येशू तेच घाबरले. आम्ही फक्त गाणं, नाव माझी डोलते पाण्यावरी, नाव माझी डोलते, सैतानी वारा येतो, धक्का हृदयाला मारून जातो, अमकं होतं तमकं होतं, वल्लव रे नाव माझी, वल्लव येशू, पुढे जाऊ दे, मागे येऊ दे, वर जाऊ दे, खाली येऊ दे, फक्त गाणं. येशू म्हटला चला आपण पलीकडे जाऊ. 24 संपता म्हटलं चला आपण 25 मध्ये जाऊ. 25 मध्ये गेल्या लगेच नावेमध्ये. लक्षात ठेवा, संकट कोणाला जास्त जाणवतं माहिती का? ज्यांच्याकडे येशू आहे त्यांना जास्त संकट जाणवतं, बाकीच्यांना नाही जाणवत. या लोकांना, ते बाकीचे जे मचवे होते ना, या मचव्यातल्या लोकांनी संकटाचा सामना करत करत त्यांनी जगण्या मरण्याचा विचार सोडून दिलेला होता.
जगात लोक जगतात, पण जगण्या मरण्याचा विचार सोडून जगतात. का जगतात माहिती का? त्यांना असं वाटतं एकदा हा मनुष्य जन्म संपला ना, मेलो तर परत जन्माला येणार आहे. किडा, मुंगी, कुत्र, हत्ती, मुंगूस, साप असे 84 लक्ष जन्म होणार आणि परत एकदा मनुष्याचा जन्म येणार. मग ते काय करतात? ते म्हणतात काय हरकत नाही, या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी. आता विश्वासणाऱ्यांना एकच जन्म आहे. शिष्य का घाबरले? त्यांना मोठा प्रश्न पडला, एकच जन्म आता मरणार आहे. ऐका, मी काय सांगतो ते नीट सांगा. जेव्हा येशू तुमच्या बरोबर असतो ना, तेव्हा याविषयीचं भय बाळगायचं. जन्म एकच आहे. याच्या नंतर ना पश्चातापाची संधी, ना बदलण्याची संधी, ना पुन्हा एकदा प्रभूला प्राप्त करून घेण्याची संधी. एकदा नाकपुड्यातला श्वास बंद झाला की सगळं बंद. का भीती वाटली त्यांना? कारण त्यांना माहितीये एकच जन्म आहे. या जन्माला जर देवासाठी वापरलं नाही, देवाच्या वचनानुसार जीवन जगलो नाही, तर मला दुसरा जन्म कुठून असणार आहे? बायबल शिकवतच नाही मला दुसरा जन्म आहे. एकदा जीवन, मरण आणि त्यानंतर न्याय. नीट ऐका, जिवंत आहात ना, तर तुम्ही जे कर्म करता ते कर्म तुम्हाला स्वर्गाकडे, नरकाकडे घेऊन जाणार आहे. दुसऱ्या मरणाकडे तुम्हाला घेऊन जाणार आहे. का भीती वाटली त्यांना? कारण त्यांना माहितीये आज जर प्रभू असताना मरण पावलो तर आमचं पुढं कसं होणार आहे, हाही प्रश्न त्यांच्या समोर आहे. मी आता त्याच्यातलं ती भाग नाही, तुम्हाला जाता जाता त्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. परंतु या शिष्यांच्या बाबतीमध्ये असं लिहिलं की ते वादळ पाहिलं आणि ते घाबरले, आणि घाबरल्यावर ते येशू उठला. पुष्कळ वेळा दाखल्यात मी तुम्हाला सांगितलं. परंतु भीतीला घाबरणारं एक गोष्ट आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. लक्षात घ्या, येशू नावेत झोपला, वारेमाप झोपला, बिनधास्त झोपला. त्यानं शांतपणे त्या नावेमध्ये झोप घेतली आणि त्यानं शिष्यांना सांगितलं पलीकडे जायचंय. पलीकडे जात असताना पुन्हा मी तुम्हाला सांगतो, वारा आणि वादळ एक वाक्य तिथं वापरलं गेलं. काय वाक्य? वारा आणि माझा बरं ते. तेव्हा त्याने उठून वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हटलं उगारा हा शांत हो. मग वारा पडला व अगदी निवांत झाला. आता बघा, हे वाक्य तुम्ही जास्त ऐकता ना, तुम्हाला ते आठवलं पाहिजे. काय होतं माहिती का, आम्ही दाखला वाचतो, त्या दाखल्यावरती प्रीचिंग करतो, पण त्या दाखल्यामधला गाभा आम्ही विसरून जातो. वारा समुद्रामध्ये, वारा वादळ त्याचं ऐकतात. याचा अर्थ येशू झोपल्यावर त्यांनी वाऱ्याला कानात सांगितलं होतं, मी झोपतो, थोडस येऊन यांची परीक्षा घे. येते का लक्षात? कशावरून तुम्ही म्हणता? उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये तो म्हटला, पाणी, समुद्र वेगळं हो, पाणी एका ठिकाणी साठलं जाऊ दे, आकाश वेगळं हो. आकाशानं त्याचं ऐकलं, समुद्राच्या पाण्याने त्याचं ऐकलं, सगळ्यांनी आपापली जागा धरली. आता येशू नावेमध्ये झोपता झोपता वाऱ्याला म्हटला, आज थोडीशी गंमत कर, या शिष्यांच्या विश्वासाची परीक्षा मला पाहायची, यांच्यामधली भीती मला घालवायची आणि यांना हे दाखवायचंय की लक्षात ठेवा, मी सगळं काही माझ्या कंट्रोलमध्ये ठेवलेलं आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, सगळ्या गोष्टीचा ताबा माझ्या येशूकडे आहे. लोकांच्या पत्रामध्ये असं दिलंय, देवानं सर्व गोष्टी त्याच्या पायाखाली ठेवलेल्या आहेत. सगळं त्याच्या पायाखाली ठेवलेलं आहे. वादळ झाल्यावर शिष्य घाबरले. काम देऊ नये का? तुमच्या जीवनामध्ये वादळ असेल, किती पण मोठं वादळ असू द्या. पुन्हा मी ती गोष्ट तुम्हाला सांगतो, येशूला विचारल्याशिवाय कोणतंच वादळ तुमच्या जीवनात येत नाही. कोणतंच वादळ तुमच्या जीवनात येशूला विचारल्याशिवाय येऊ शकत नाही. प्रियांनो, कोणतीच गोष्ट, कोणती घटना तुमच्या जीवनात घडत नाही. आपल्या परिस्थितीला दोष देऊ नका. माझ्या जीवनात हे का घडलं, माझं जीवन अशा पद्धतीनं का आणि संकटामध्ये सापडलंय. लक्षात ठेवा, येशूला उठू द्या. जेव्हा येशू उठेल आणि तेव्हा त्या वादळाला सांगेल, अरे उगा राहा, आणि तुमच्याकडे येऊन सांगेल, तुम्हाला थोडा पण विश्वास नाही का? अरे वारं वादळ सगळं मी निर्माण केलेलं आहे. आणि शास्त्र सांगतं, ते म्हटले, हा आहे तरी कोण? कोण आहे हा? शद्रक, मेशक, अबेदनगो म्हणतात, हा भट्टीत न सोडवणारा माझा देव आहे. कोण आहे तो? तो तुम्हाला भट्टीत न सोडवतो, याच्याविषयी तुम्हाला खात्री वाटली पाहिजे.
सगळ्या भट्टीतनं तुम्हाला सोडवणार. कोणत्या भट्टीमध्ये तुम्ही अडकला तर काळजी करू नका. काही गोष्टी आणि तुम्हाला भट्टीमध्ये टाकण्याचा अनुभव येणारच आहे. काही प्रश्नामध्ये लोक तुम्हाला प्रश्नामध्ये टाकतील. शद्रक मेशक अबेदनोला त्या भट्टीमध्ये लोकांनी टाकलं, तसं काही लोक तुम्हाला भट्टीमध्ये टाकतील. मग तुमची कामाची जागा असेल, तुमचे प्रिय लोक असतील, त्याने तुमच्यासाठी खाच खणली असेल. जसं आम्ही पाहतो योसेपासाठी योसेपाच्या भावाने खड्डा खोदला, त्या खाचेमध्ये त्याला टाकलं. या जगामध्ये तुम्ही राहत असताना अनेक लोक तुमच्यासाठी खड्डे खोदणार आहेत. ते तुमचे जवळचे लोक असतील, पण काळजी करू नका. जसं देवानं योसेपाला खड्ड्यातनं बाहेर काढलं, तसं देव तुम्हाला सगळ्या खड्ड्यातनं बाहेर काढेल. मग तुम्हाला खड्ड्यात पडल्यावर काय बोलायचंय? तो आहे, तो आहे. खड्ड्यात घाबरू नका. अजून एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जितका मोठा खड्डा तितकं मोठं गौरव. आता तुम्ही ठरवायचं एवढंसं घ्यायचं का नाही का, किती छोटा खड्डा घ्यायचा ते तुम्ही ठरवायचं. जास्त गौरव पाहिजे तर जास्त तुम्हाला खड्ड्यामध्ये ढकललं पाहिजे, जास्त अपमान व्हायला पाहिजे, जास्त निंदा केली पाहिजे, जास्त तुमच्याविषयी बोललं पाहिजे. जेवढं लोक तुमच्याविषयी वाईट बोलतील, जेवढं तुमचं निंदा करतील, जेवढं तुम्हाला अपशब्द बोलतील, तेवढं गौरव प्रभू तुम्हाला देणार आहे. तेवढं आहात कुठं तुम्ही घाबरू नका. या शब्दाला, या परिस्थितीला तुम्ही घाबरू नका. हे वादळ येतं आणि जातं, वादळ शांत देव करतो. प्रिया, तो आहे तरी कोण? रोज जगताना उठल्याबरोबर हे वाक्य तुमच्या डोक्यात, जेव्हा भीती येते ना, तेव्हा हे वचन तुम्हाला आठवलं पाहिजे. कोणतं? अरे समुद्रामध्ये वादळ आल्यावर माझा येशू उठला आणि त्या वादळाला म्हटला, उगा हो. तुमच्या जीवनात पण आलेलं वादळ फक्त प्रभू एक शब्द बोलेल आणि वादळ आपोआप शांत होऊन जाईल. शांत करतो देव. आणि आत्मिक जीवन तसंच असतं. वादळ यायला पाहिजे, संकट यायला पाहिजे, लाटा यायला पाहिजे. आता विचार करा, समजा शिष्य नावेत बसून शांतपणे पलीकडे गेले असते तर लिहिलं तरी असतं का ना, संदेश तरी देता आला असता का? मी म्हणतो असं जीवन जगा की तुमच्यावर एक संदेश व्हायला पाहिजे. असं जीवन जगायचं, संदेश व्हायला पाहिजे आपल्यावर. लोकांनी जेव्हा तुमच्याविषयी विचार करतील ना, त्यास त्यांनी इतका बारकाईने विचार केला पाहिजे. अरे बापरे, या व्यक्तीला कोणीच बुडवू शकत नाही, कोणीच बुडवू शकत नाही. आणि मी होतो तुम्ही बुडणारच नाही, कारण तुम्हाला माहिती तो कोण आहे. कशाला घाबरता? तुमच्या बरोबर जो आहे ना, तो सगळ्यात अद्भुत प्रकारचा आहे. ठरको डराव, त्या भीतीला भीती दाखवा. जी भीती तुम्हाला बुडवण्याचा विचार करते, तुम्हाला कोण बुडवणार आहे? नाहीच बुडवू शकत तुम्हाला. तुम्हाला बुडवण्याची ताकद जगामध्ये कोण? हा, वादळ येईल, वारं येईल, एलकावे खाईल, वर जाल, खाली याल, सगळं होणार आहे. काय ते तुम्हाला गाणं म्हणण्यासाठी म्हणलं का प्रभूनं? हे काय गाणं लिहिण्यासाठी? चला आता यांना गाणं, ते देवाने विचार केला. आता ते लोक 2020-22 साला त्यांना कुठलं गाणं पाहिजे? माहीत करा, नाव माझी डोलती पाण्यावर, यांना गाणं लिहायचं आहे. मग वादळी उद्या, हे गाणं लिहिण्यासाठी नाहीये, डर को डराने के लिए ही गोष्ट घडवली प्रभूने. कशासाठी? जेव्हा भीती तुमच्याकडे तेव्हा त्या भीतीला घाबरवा, त्या भीतीला भीती दाखवा. तो आहे तरी कोण? लक्षात ठेवा, तो आहे तरी कोण हे जोपर्यंत समजत नाही, जोपर्यंत तुमच्यामध्ये कोण आहे हे तुम्हाला कळत नाही, तोपर्यंत तुम्ही कधी सुद्धा तुमच्या जीवनातली भीती घालवू शकत नाही. तो कोण आहे? तो तुमचा पुरवठा आहे. तो तुम्हाला आणि गौरवानं पुरवणारा देव आहे, सगळं काही देणारा देव आहे. कोण आहे तो? काना गावात द्राक्षरस संपल्यावर द्राक्षरस निर्माण करणारा तो देव आहे. हे लक्षात. तुमचं संपलं ना, संपलं याच्यावरती विश्वास ठेवू नका. संपल्यानं भीती बाळगू नका. संपल्यानंतर पुरवठा करणाऱ्या देवाकडे तुमचं लक्ष लागेल आणि मग तुम्हाला कळेल, अरे कोण आहे जाणून घ्या. प्रिया, तो कोण आहे जाणून घ्या. तो तुमचं वर्तमान आहे, तो तुमचं भविष्य आहे, तो तुमचा पुरवठा आहे, तो तुम्हाला अरण्यामध्ये सुद्धा उत्तम गोष्टी देणारा देव आहे. ही गोष्ट लक्षात. अरण्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या उपलब्ध गोष्टीवरती चुकून सुद्धा विश्वास ठेवू नका. कावळा बंद झाला म्हणून काय विधवा नव्हती का? भाकर दिली नाही देवाने तिथं. म्हणजे लक्षात ठेवा, कधी कधी कावळा पण बंद होणं गरजेचं आहे.
कशासाठी? तर विधवेच्या द्वारे पुरवठा व्हावा म्हणून. हे लक्षात ठेवा, तो कोण आहे, तो कोण आहे लक्षात घ्या. तुमच्यातली भीती घालवण्याचं सगळ्यात मोठी पावर कोणत्या शब्दामध्ये? तो कोण आहे. इकडे शिष्य ते घाबरले, दोनदा घाबरले बरं का, वादळ आल्यावर पण घाबरले. वाचा बरं तिथं. हा, तेव्हा ते अतिशय घाबरले व एकमेकास म्हणू लागले, हा आहे तरी कोण? वारा व समुद्र हे देखील याचे ऐकतात. आता अगोदर कशाला घाबरले? लाटांना. आता कशाला घाबरले? येशूचं ऐकल्यावर. कोणी ऐकल्यावर? लक्षात ठेवा, आजची सकाळ एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. काल तुम्ही वादळाला घाबरला असाल, पण आज भयभीत या गोष्टीने व्हा, अरे इतका मोठा देव माझ्या बाजूनं असताना मी का घाबरलो, मी का विश्वास ठेवला नाही. आणि जेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल तेव्हा येशू तुमच्यातली सगळी भीती घालवून टाकणार आहे. तो आहे तरी कोण? तो तुमचा पुरवठा आहे, तो तुमचा मार्गदर्शक आहे, तो तुमचा दाता आहे, तो तुम्हाला सुटका देणारा देव आहे. त्याच्या पलीकडे जाऊ, बऱ्याच गोष्टी याच्यात पण सांगायच्या होत्या, पण थोडंसं पुढे जाऊया. दुसरे राजे 6 अध्याय 14 ते 18 वचन. दुसरे राजे 6 अध्याय 14 ते 18 वचन. तेव्हा त्यानं घोडेवरत बरोबर घेऊन त्याचे मोठे सैन्य पाठवले. कोणी? आहाबानं बरं का. रातोरात नगर वेढलं. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला. सैन्यानं घोडेवरत नगरास वेढा दिला आहे असे त्याच्या दृष्टीस पडलं. आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी हाय हाय, आता आपण काय करावं? तो म्हणाला, घेऊ नकोस, त्याच्या पक्षाचे आहेत, त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहे. अलिशानं प्रार्थना केली, हे परमेश्वरा यांचे डोळे उघड, त्याला दृष्टी दे. परमेश्वरानं डोळे उघडले. पहा, अलिशाच्या सभोवतालाच्या डोंगर, आगरीचे घोडे व रथ व्यापून गेला आहे असे त्यास दिसले. आरामी लोक. बस 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 18 पर्यंत वाचलं का? 18. हा, बस 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 बस. त्याच्या पुढे काय वाचण्याची गरज नाही, वेळ पळायला लागलाय. कसं तरी करून मला तुम्हाला ते आता 10 मिनिटात काय सांगायचं पण तरी सांगतो. अजून एक, डर को कैसे डराएंगे, कशी भीतीमध्ये भीती निर्माण कराल. एक वाक्यात मी तुम्हाला सांगतो, या असणाऱ्या वृत्तांताचा सगळ्यात मोठा गाभा एक वाक्यामध्ये जर तुमच्यामधली भीती तुम्हाला घालवायची असेल तर एकच वाक्य सांगतो, अदृश्यपणे देव तुमच्या सोबत आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवा. कशापणे? अदृश्य. जेव्हा तुम्हाला कळतं ना अदृश्य देव माझ्या बरोबर आहे. काय प्रॉब्लेम माहिती का? अदृश्य देव माझ्यासोबत आहे. आम्हाला देव स्वतः त्यानं दाखवावं माझ्या बरोबर आहे, त्याने मला सांगावं, चिन्ह दाखवावं की देवा तू माझ्या बरोबर असो, काहीतरी चिन्ह दाखव ना मला. देव चिन्ह दाखव. आता बघा, अलिशा डोंगरावरती आहे, गेहजी डोंगरावरती आहे. आरामाचा राजा आला, सैन्य घेऊन आला, मोठं सैन्य घेऊन आला आणि त्याचं सैन्य या गेहजीनं पाहिलं, अलिशानं पण ते पाहिलं. पण अलिशानं गेहजीच्या दृष्टिकोनातनं बघितलं नाही. तुम्हाला भीती का वाटते माहिती का? तुम्ही नेहमी शारीरिक डोळ्यानं गोष्टी पाहता. अलिशा अदृश्य गोष्टी पाहत होता आणि त्या अदृश्य गोष्टीवरती त्याचा विश्वास होता. आता इकडं अलिशा प्रार्थना करतो, देवा याचे डोळे उघड. म्हणजे काय? याचे आत्मिक नेत्र उघड. जे आत्मिक डोळे या आरामाच्या सैन्याला पण नाही. त्यांना माहित पण आहे, त्यांना असं वाटलं अलिशा एकटा आहे. लक्षात ठेवा, या जगात तुम्ही एकटे नाही. किती भारी. मी एकटा नाही, मी एकटी नाही. मग कोण आहे माझ्यावर? सैन्य. कोण आहे? सैन्य. तुम्ही काय करता? एवढं सगळं बघा, आरामाचं सैन्य, आरामाचं सैन्य, आराम. तुम्हाला ते सकाळी उठल्यावर तोंड धुत होता, आता तोंड उठल्यावर नरड्यात बोट घालून तेच भुकत येतो. स्वामी
तुम्ही बघा काही लोकांना सकाळी उठल्यावर त्यांची दिवसाची सुरुवात कशी असते, नुसते व्याव्या करायचं आणि जायचं, चालेल हे संपलं ते संपलं, आमकं झालं, शुगर हे झालं. कशाला त्या आरामाचं सैन्य बघता? उठल्या उठल्या तुमच्या देवाचा पुरवठा, तुमच्या देवाची मदत, त्याची रसद पहा. दिसतंय, जे दिसतं त्याच्याकडे बघू नका. प्रभू अदृश्य स्वरूपात तुमच्या बरोबर चालत असतो, अदृश्य स्वरूपात. बरं, सकाळी उठल्याबरोबर माझ्या अगोदर माझे देवदूत तयार असतात. माझ्या अगोदर मी देवदूत झोपतच नाही, ते आत्मे, त्यांना झोप लागत नाही. मन भूत लागलेल्या माणसाला झोप लागत नाही बरं का, कारण देवदूत आत्मेत, त्याला भूत लागत नाही, ते भूत लागतं ते झोपत नाही. आता अदृश्य इस्रायलच्या रक्षकाला झोप लागत नाही आणि तो डुलकी घेत. का नाही डुलकी घेत? देव कोण आहे? देव आत्मे झोपत नसतात. म्हणून म्हणतात काही लोक, नाही 12 वाजले की भूत फिरतात. ते काय नाईट वॉचमन नाहीत बरं का, ते पण डोक्यात घेऊ नका. पण देव आत्मा आहे. अजून कोण झोपत नाही माहिती का? ज्याचं प्रार्थनामय जीवन अधिक असताना तो पण झोपत नसतो, तो पण झोपत नसतो. प्रार्थनामय जीवन, कारण आत्मिक स्पिरिच्युअली तो व्यक्ती स्ट्रॉंग असतो. जसं प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती जाऊन रात्रभर त्यानं प्रार्थना केल्या, तो पण व्यक्ती आत्म्यामध्ये जागा असतो. त्या गोष्टीकडे मला जायचं नाही, पण मला तिथं न्यायचंय तुम्हाला. हा जो सकाळी उठल्यावर, यानं सकाळी सकाळी एक बातमी दिली. काय बातमी दिली? असं सैन्याने घोडेवर यासह नगरास वेढा दिला आहे. कुठं वेढा दिला? लक्षात ठेवा, तुम्हाला सकाळी उठल्यावर तुमच्या नगराला एक वेढा दिसेल. बायबल सांगतो, परमेश्वर जर नगर रक्षण करत नाही तर पहारेकऱ्याचं जागणं व्यर्थ आहे. आता आम्ही नगर आहोत आणि आमच्या नगराच्या भोवती सकाळी सकाळी कोणीतरी वेढा देणेकरांनी वेढा देतो. सकाळी मी उठलो की त्याच्यावर एक साहेब जरा देणेकरांचे तोंड बंद व्हावेत म्हणून प्रेयर करायला त्रास द्यायला लागलेत. कोणीतरी येतं, सकाळी शुगर वाढली, रात्री झोपताना छातीत धडधड झालं, हात थरथर कापले, डोक्याला मुंग्या आल्या, अटॅक आल्यासारखं झालं. घरामधलं हवं सगळं सैन्य तुम्हाला दिसतं, पण सैन्याला वाचवण्यासाठी, या सैन्यापासून तुमचा बचाव करण्यासाठी एक अदृश्य शक्ती तुमच्या बरोबर आहे. अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, जेवढे प्रश्न तुम्हाला जास्त येतात, जेवढं सैन्य तुमच्या विरोधात उभं राहतं, देव त्याच्यापेक्षा अधिक सैन्य तुमच्यासाठी पाठवतो. म्हणून त्यानं म्हटलं, त्याच्या पक्षाचे आहे त्याच्यापेक्षा माझ्या पक्षाचे अधिक आहे. म्हणून देवाला असं म्हणू नका, देवा 1-2च पाठव बर का प्रश्न, 1-2च पाठवून देवा प्रश्न. मला खूप फोन येतात, पाळक साहेब कायमचे प्रश्न सुटावे अशी प्रार्थना करावी. कायमचे तुम्ही प्रार्थना करताना लोकांचे, मला अशी प्रार्थना करा पॉवरफुल, कायमचा प्रश्न सुटावा. करतो देवा, कवर के अंदर उसको भेज दो. असं कसं होईल की तुम्ही एकदा प्रार्थना केली, मग सैतान काय हाताची गडी तोंडावर बोड. मी तो देवाला प्रश्न, काय करू मी आता? मला बांधून तर टाक तिकडं. तू यांच्यात पण काम करायचं नाही म्हणतो, सगळ्याला बांधून टाकलं. आणि आमची पण लोक, तुला बांधून टाकतो येशूच्या नावात, आणि झालं मोकळा. तो बांधल्यावर कसं काय घुसला त्या घरामध्ये? तुम्ही किती बांधा, तो बांधणार प्रभू येशू ख्रिस्त आल्यावर. एकदा त्यानं बांधलं की त्याची सुटका होणार नाही. पण पृथ्वी तलावरती जोपर्यंत तुम्ही ऐका, डर को कैसा डर, रोज प्रश्न असणार आहे, रोज रथ आणि घोडे असणार आहे, रोज तुमच्याकडे शत्रू असणार आहे, पण रोज तुमच्या मदतीला देव पण असणार आहे. रोज तुमच्या मदतीला देव, रोज आमेन. रोज येणार देव तुमच्या बरोबर, दूत तुमच्या बरोबर येणार रोज. किती चांगली गोष्ट आहे. मी ते घेऊन बस. आम्ही काय करतो की त्या असणाऱ्या शत्रूच्या वेड्याला राजानं आणलेलं सैन्य, त्याचे रथ आणि त्याचे घोडे, इकडं आलिशा प्रार्थना करतो, देवा या गेजीचे डोळे उघड. मला पण तुमच्यासाठी हीच प्रार्थना करायची, देवा यांचे डोळे उघड. रोज रडतायत, रोज प्रश्न घेऊन बसतायत. घाबरू नका. काय शब्द वापरला वाचा. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले, तो पहा 18 वचन. अलिशाच्या आरामी लोक अलिशावर चालून आले,
तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली की या लोकास आंधळे कर अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यास आंधळे केले. जेव्हा सैन्य तुमच्या बाजूने कशी भीती घालवायची ऐका बर का. गेजीने सांगितलं स्वामी 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 स्वामी. ते राजा आले आणि खूप सैन्य घेऊन आले. ते म्हटलं ते सैन्याकडनं भीती नाही, याच्याकडनं जास्त भीती आहे. सैन्य तर नंतर लढल, याच्यामुळं माझं मन कमकुवत होणार आहे. त्यांनी पहिले याचे डोळे उघड, याला दाखव आधी, तू पाठवलेलं सैन्य दाखव, मला विश्वास आहे तू ठेवलेले तिथं, याच्या दृष्टीला पडू दे. आणि मग देवाने त्याचे डोळे, अरे त्यांच्या पक्षाचे त्याच्यापेक्षा आपल्या पक्षाचे अधिक आहेत. अरे येड्या, हे तर लक्षात ठेव ना, हेच लक्षात ठेव. त्यांच्या पक्षाचे आहेत त्याच्यापेक्षा आपल्या पक्षाचे अधिक आहेत. आणि इकडं त्यानं तशी प्रार्थना केली, अलिशानं रेग्युलर प्रार्थना केली, सगळं त्याचं रेग्युलर राहिलं. आणि नंतर अजून एक छोटीशी प्रार्थना, जास्त मोठी पण प्रार्थना केली नाही बरं का. काय प्रार्थना केली हो? या लोकास आंधळे कर. काय प्रार्थना केली? या लोकास आंधळे. आम्ही तर महिनाभर उपास करू, तेव्हा त्यांना असं कर तसं कर, इकडं असं, काय करू आलो काय नाही. लक्षात ठेवा, जेव्हा तुम्हाला भीती घालवायची, एका शब्दातली प्रार्थना सुद्धा तुम्हाला प्रभावी बनवती. एका शब्दातली प्रार्थना. आत कुठं तुम्ही, आणि तुम्ही खूप प्रार्थना करता. अलिशानं खूप, त्याने असं म्हटलं असतं पाहिजे, मी अशी पॉवरफुल प्रार्थना केली. पॉवरफुल नाही, एका शब्दाची प्रार्थना. देवा याचे डोळे उघड आणि यांचे डोळे आंधळे. आता बघा, देव डोळे पण उघडतो आणि आंधळे पण. मग कशाला भीता? हालेलुया. देव डोळे उघडतो आणि देव आंधळे कर. तुमच्या दारामध्ये मरण आहे आणि तुमच्या दारात मरण नावाचं सैन्य येऊन थांबलं आणि ते मरण तुम्हाला इतकी भीती घालतं. आणि तिकडं तुम्ही काय प्रार्थना करायची माहिती का? करू नका, सांगतो तरी. देवा या मरणाचे डोळे, तुमचं घर सोडून दुसऱ्याच घरात घुसल ते आंधळे कर, याचे डोळे आंधळे कर. बरं, आता त्याचे डोळे आंधळे केले. आता कर्ज तुम्ही तुमचे आर्थिक शाप तुमच्याकडे, ते शाप तुमच्या दारामध्ये येऊन बसले. थोपटते माझं दार. पास्टर तेलो रे, आर्थिक प्रश्न माझ्या समोर आले, मी त्या आर्थिक प्रश्नाला घाबरलो. आता माझं कसं होणार आहे? मी आत्मिक मनुष्य आहे, मला माझ्यातली भीती घालवायची. आता भीती घालवण्यासाठी मला त्या ठिकाणामध्ये त्याला मारायचं पण नाही बरं का, युद्ध पण करायचं नाही, या सैनिकाला मारायचं पण नाही, युद्ध पण नाही करायचं. काय प्रार्थना करायची? प्रभू या आर्थिक प्रश्नाचे डोळे आंधळे कर. आता बघा, डोळे आंधळे झाले तर त्याला काय माझं घर दिसणार आहे? कुठे तेलो रे. कसा घुसल तुमच्या घरात? हालेलुया. बरं लक्षात ठेवा, देव ज्याचे डोळे आंधळे करतो त्याचे कोणीच उघडू शकत नाही ना. हालेलुया. आहात कुठं? निर्भीड जीवन जगा. निर्भीड प्रार्थना देवाकडे कर. देवा आमचे डोळे उघड. आणि जे आमच्या भोवती तंबू टाकून बसलेले सैन्य आहे, जे आमच्या भोवती प्रश्न तंबू टाकून बसलेले आहेत, ते किती मोठं सैन्य असलं तर यांचे डोळे आंधळे कर. ही गोष्ट तुम्हाला निर्भीड जीवन जगण्यासाठी मदत करते. डर को डराना है. भीतीला भीती दाखवा. कशी भीती दाखवणार आहे? 2 शब्दाच्या द्वारे. एक, देवा तुझं सैन्य किंवा तुझी मदत दिसणार ते गौरवयुक्त जीवन माझ्या दृष्टीला पडू दे. आणि जे माझ्या भोवती डेरा टाकून बसलेलं माझं शत्रू, माझं सैन्य, जे सैन्य आरामाचा राजा घेऊन आला, त्याचा कमकुवतपणा माझ्या लक्षात येऊ दे. इतकी मोठी हत्यारं त्यांच्याकडे होती. ऐका बरं का, सैन्य ते हत्यारा सहित आलं होतं. पण जेव्हा देवाचा हात आणि तुमचा शब्द पडतो, त्यास कोणतंच हत्यार, म्हणून म्हटलं तुझ्या विरुद्ध चालण्यासाठी कोणतंही हत्यार तुझ्या विरुद्ध वापरलं जाणार नाही. हा त्याचा अर्थ आहे. देव तुमच्या बाजूने आहे, परमेश्वर तुमच्या पक्षाचा आहे. म्हणून लक्षात ठेवा. अजून 2 मुद्दे राहिले होते, पण जाता जाता मी तुम्हाला सांगेल. भीतीला भीती घाला, तुम्ही भिवू नका. कनानी आणि आरामे राजानं तुम्हाला पाहिल्यावर त्याच्या काळजाचं पाणी पाणी व्हायला पाहिजे.
भीतीने तुम्हाला भीती दाखवायला आली, तुम्ही अशी तिला भीती दाखवा की तिचं काळजाचं पाणी पाणी झालं पाहिजे. भीतीला काय होतो वाचचा संदेश? हिंदी झालं, मराठीत काय? भीतीला टायटल लिहिताना असंच लिहा, डर को डरा नाही, मराठीतल्या नाही तर ते लोकांना वाटेल हिंदी संदेश आहे का. भीतीला भीती दाखवा. लक्षात ठेवा, देवाचे लोक घाबरणारे लोक नाही, तर देवाचे लोक भय निर्माण करणारे लोक आहेत. आणि म्हणून तसंच जीवन जगू. आपल्या जागेवरती आपण उभं राहूया, आपले डोळे बंद करूया, आपली मस्तक आपण लावूया, आपल्या मान आपण झोपूया. परमेश्वराचं वचन आपल्याकडे आलेलं आहे. किती मोठी भीती घेऊन आज देवाच्या मंदिरात आम्ही आलेलो असू. आपल्या परिवारातल्या समस्या, आपलं व्याधीयुक्त शरीर, कुटुंबाची बिघडलेली व्यवस्था, बिझनेस मधलं फेल्युअर, नोकरीमधलं अपयश, अशा अनेक प्रकारचे शत्रूंचा डेरा तुमच्या भोवती असेल. देवाचा दास या नात्यानं आज डिक्लेरेशन मी करत आहे, हे सगळे आंधळे होऊन देवाची मदत तुमच्या दृष्टीला पडणार आहे. देवाची मदत. भीती घालवण्यासाठी यरीहोमध्ये याजक कराचा कोष घेऊन थांबला. यार्दनेच्या मध्यभागी याजक दगडी पाट्या घेऊन थांबला आणि इस्रायल लोक यार्देन दुभागून पलीकडे गेले. आता त्यांच्याकडे भीती नाही. आज सकाळी देवाच्या वचनातून पलीकडे जाऊया, वचनातून जाऊया. वचनाच्या बाहेरचं जीवन आमच्यासाठी घातक आहे. वचनामधलं जीवन भीती घालवणारं जीवन आहे. प्रभू, आज सकाळी मनापासून तुला धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो राजा. आत्मिक जीवन कशा रीतीनं आम्ही रोज जगावं हे तुझ्या वचनाशिवाय चांगल्या पद्धतीने कोणी समजावून सांगू शकत नाही. भीती तर आमच्याकडे येणार आहे, पण भीतीदायक जीवन जगण्यासाठी तो आमची निवड केलेलीच नाहीये. मिस्र ते कनान हा प्रवास आमच्यासाठी किती रंजक आहे नाही का. कशा पद्धतीने तुझ्या लोकांचं तू सहाय्य केलं या साक्षी आमच्या अंगावरती शहारे आणतात. आम्ही वाचलं प्रभूजी, तरी भीतीचं जीवन जगत आहोत, तरी निराशेचं जीवन जगत आहोत. प्रभूच्या संगती चालणं, प्रभू देवाच्या बरोबर चालणं, या गोष्टीला आम्ही एवढं महत्व कधी दिलंच नाही. देवा माफ कर मला. भूतकाळात आम्ही कसे होतो, आत्ता तो आम्हाला काय केलं, एवढं सगळं माहीत असून भविष्याच्या चिंतेनं आम्ही चिंताक्रांत झालो आहे. माफ कर देवा. समोर दिसतं ते पाहण्यात, समोर दिसतं त्या शत्रूचं वर्णन करण्यात सारं आयुष्य आम्ही खर्च करून टाकलं. आम्ही आमचे प्रश्न त्याला इतका बढावा दिला, इतकं महत्व दिलं. सालिशाची प्रार्थना, याचे डोळे उघड आणि सैन्य दिसू दे. आज आमचे पण डोळे उघड देवा. आम्ही आरामाच्या सैन्याकडे पाहिलं, त्याचं पाठबळ, त्यांचं घोडदळ, त्यांची हत्यारं पाहिली, पण आम्ही देवाचं सैन्य कधी पाहिलं नाही. मला माफ कर प्रभूजी. जे लोक आज इथून जातील आणि जे लोक आजचा संदेश ऐकतील, अशा सगळ्यांसाठी मी प्रार्थना करतो. इतक्या गौरवी साक्ष घडू दे, इतक्या अद्भुत साक्ष घडू दे. हे तुझं जिवंत वचन आहे. हे आमचं अस्तित्व, आमचं विचार बदलून टाकणारं वचन आहे, जे आमच्या डोळ्याला दिसत नाही पण प्रभू अदृश्यपणे आमच्या बाबतीमध्ये करतो. तो आहे तरी कोण?
आमची योग्यता, आमची पात्रता, आम्ही खरंच या गोष्टीसाठी लायक नव्हतो, पण जे तू आम्हाला दिलं यातनं तू दाखवलं तू आहे तरी कोण, आहे तरी कोण. आज आम्ही ओळखले प्रभू तुझं सामर्थ्य, नम्र होतो तुझ्या समोर, तुला पसंत पडणारं जीवन जगण्यासाठी कृपा कर. आम्ही आमच्यामध्ये एवढे मस्तबाल झालो, मस्त राहतो, आम्ही आत्मिक जीवनाकडे संपूर्णपणे दुर्लक्ष केलं, पण आज पुन्हा एकदा आत्मिक नेत्र आमचे उघड आणि आध्यात्मिक जीवन जगण्यासाठी कृपा कर. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करू. दुरून लांबून लोक या ठिकाणात आले तुझं वचन ऐकण्यासाठी, प्रार्थना करून घेण्यासाठी, आपल्या परिवारातल्या, आपल्या जीवनातल्या समस्या नाहीशा व्हाव्यात यासाठी तळमळीने आज तुझ्या घराकडे ते आले. तू भेटू दे माझ्या देवा. आज सगळ्यांना तुझ्या दर्शनाची गरज आहे, कारण तुझं दर्शन आम्हाला बदलून टाकतं आणि आम्हाला बदलणं गरजेचं आहे तसं वर्षानुवर्ष आम्ही चाललेलो, काही फरक नाही, परंतु आता काहीतरी विचारांमध्ये परिपक्वता येऊ दे. स्पिरिच्युअलिटी ती वरच्या लेवलची प्रत्येकाला प्राप्त होते. बांधकाम लवकर पूर्ण होऊ दे. या बांधकामानंतर बऱ्याचशा गोष्टी बदलणं गरजेचं आहे, त्यासाठी हे बांधकाम पूर्ण होऊन जाऊ दे प्रभूजी. होणाऱ्या सगळ्या सभा महाराष्ट्रामध्ये त्या सभा तू आशीर्वादित कर. अनेक ठिकाणात घेऊन जा प्रभूजी, अनेक ठिकाणामध्ये ज्यांना वचनाची गरज आहे अशा ठिकाणात घेऊन जा. जिथं खरंच वचनासाठी लोकांकडे भूक आणि तहान आहे तिथं घेऊन जा. का तर दिवस थोडके आहेत, माझ्या आयुष्याचे दिवस थोडके आहेत आणि प्रभूच्या आगमनाचे दिवस पण थोडके आहेत. या थोडक्या जीवनामध्ये खरं जीवनाला खरं स्वरूप प्राप्त व्हावं यासाठी घेऊन चल. जिथं भूक आणि तहान लोकांमध्ये आहे, जिथं परिवर्तनाचं लोक वाट पाहत आहे की एक संदेश लोकांचं जीवन बदलून जाईल, अशा गावांमध्ये, खेड्यांमध्ये, अनेक मंडळांमध्ये घेऊन जा. का तर लोकांचं परिवर्तन व्हावं. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. आलेल्या प्रत्येकाला आशीर्वादित कर. तू पुढे चाल माझ्या देवा. तुला गौरव, तुला स्तुती देत येशूच्या नावातली प्रार्थना विनंती केली म्हणून तो ऐक. आमेन. आता देवबापाची प्रीती, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर आता आणि सदा सर्वकाळ असो. आमेन. हा पुढच्या